नमस्कार आणि स्वागत. लोकसत्ता आयोजित आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड प्रस्तुत अर्थभान या विशेष कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला माहिती आहे की लोकसत्तेतर्फे गेली अनेक वर्ष अशा पद्धतीचा गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणारी कार्यक्रमांची मालिका आपल्या समोर आम्ही नेहमी घेऊन येत असतो. हे यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने दर रविवारी सुरू झालेली ही मालिका आज दुसऱ्या भागात आलेली आहे. गेल्या रविवारी आपण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने गुंतवणूकदारांचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आज अशाच एका महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि पुढचे 2 रविवार सुद्धा याच प्रकारे अर्थभानचे विशेष कार्यक्रम आपल्या समोर सादर केले जाणार आहे. आजच्या कार्यक्रमाचा जो मुख्य चर्चेचा विषय असणार आहे तो कर्ज रोख्यांमधली गुंतवणूक. मंडळी, आपल्याला माहिती आहे की गुंतवणूक म्हटली की त्याच्यात कमी जास्त प्रमाणाची जोखीम ही अंतर्भूतच असते, त्याच्यात रिस्क इन्व्हॉल्ड असतेच. पण काही जोखीम असतात त्या फार रिस्की असतात किंवा काही जे गुंतवणुकीचे पर्याय असतात ते कमी रिस्की असतात. कर्ज रोखे मात्र हा असा एक प्रकार आहे की सर्वात सुरक्षित पर्याय असून सुद्धा या पर्यायाकडे कमी जागृती झाली आहे सारखं आम्हाच्या सारख्यांना वाटतं. आणि म्हणून मुद्दाम म्हणून कर्ज रोख्यांमध्ये कशा पद्धतीची गुंतवणूक करावी, कर्ज रोख्यांचं नेमकं स्वरूप काय आहे, काय पथ्य पाळावीत, काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे समजून घेण्यासाठी कर्ज रोख्यामधील गुंतवणूक या विषयावरती आजचा भाग आम्ही डिझाईन केलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे 2 तज्ज्ञ व्यक्ती आम्हाला इथे मिळालेले आहेत. एक म्हणजे समीर नेसरीकर आणि शैलेंद्र दीक्षित. या दोन्ही तज्ज्ञ अनुभवी व्यक्तींचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा कार्यक्रम कशा पद्धतीने आपल्या समोर सादर होईल याचा थोडक्यात मी माहिती देतो. ते म्हणजे सुरुवातीलाच समीरजी जे आहेत ते कर्ज रोख्यातील गुंतवणूक, एक गुंतवणूक समुपदेशक या नात्याने आपल्या समोर ते त्यांचा विषय मांडतील. त्यानंतर शैलेंद्र दीक्षित म्युच्युअल फंडाच्या अंगाने, म्युच्युअल फंडामध्ये डेब्टचे काय काय पर्याय उपलब्ध आहेत या अंगाने आपल्या समोर तो विषय ते सादर करतील. आणि हे दोन्ही वक्ते ज्या वेळेला त्यांचं सादरीकरण करत असतील त्यावेळेला आपले सर्व गुंतवणूकदार, प्रेक्षक, वाचक यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवावेत, म्हणजे कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आम्ही ते प्रश्न या 2 वक्त्यांना, तज्ज्ञांना विचारू. अशा पद्धतीचा हा साधारण एक 90 मिनिटाचा आटोपशीर कार्यक्रम आपल्या समोर सादर करत आहोत. यामध्ये आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाने फार सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. लोकसत्तेचे तर नेहमीच सर्व मंडळींचे आम्हाला सहकार्य मिळतात. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम सुरुवातीला मी समीर नसरीकर यांचे मनपूर्वक स्वागत करतो. त्यांची थोडक्यात एक ओळख करून देतो. म्हणजे स्वतंत्रपणे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या समीर यांना म्युच्युअल फंड उद्योग समूहाचा किंवा म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करण्याचा तब्बल 20 वर्षाचा अनुभव आहे. युनायटेड नेशन्स ही जी सर्वांना आपल्याला माहिती असलेली जगतमान्य संस्था आहे त्यांच्या मार्फत प्रिन्सिपल्स ऑफ रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टमेंट अशा शीर्षकाखाली एक उपक्रम चालू असतो. अशा उपक्रमाखालील भारतामधल्या पहिल्या संस्थेच्या चीफ कोऑर्डिनेटर म्हणून काम करण्याचा समीर नेसरीकर यांना मान मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण आपण करायला पाहिजे. त्याचबरोबर म्युच्युअल फंड मधल्या अनेक अभिनव योजनांची सुरुवात करण्यामध्ये सुद्धा समीरजींचा सहभाग आहे. उदाहरणार्थ स्थावर मालमत्ता किंवा पर्यावरण विषयक धोरण ठरवण्याची जी समिती असते त्यामध्ये सुद्धा समीरजींचा सक्रिय सहभाग आहे. अशा प्रकारचं समीर नेसरीकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना म्हणतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपला विषय आमच्या समोर मांडावा. श्री समीरजी. थँक्यू सुनीलजी फॉर काइंड इंट्रोडक्शन. माझा आवाज येतोय व्यवस्थित? व्यवस्थित येतोय सर. सो धन्यवाद लोकसत्ता मला या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल. मी लोकसत्ताचे सुद्धा आभारी आहे. आणि विषय असा आहे की जेव्हा आपण शेअर मार्केट, जेव्हा आपण गुंतवणूक म्हणतो तेव्हा नॅचरली पहिला जे साधन डोक्यात येतं ते शेअर मार्केट असतं. आणि आपण बघितलं की मार्च 2020 नंतर साधारण आता
दुपटीपेक्षा जास्त शेअर मार्केट वाढलेलं आहे. त्याचबरोबरीने आपण हेही बघितलंय की एक दुसरा वर्ग असतो समाजामध्ये, तो लिस्ट रिस्कियर ऍसेट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, याच्यामध्ये जास्त पैसे गुंतवतो. परंतु फिक्स्ड डिपॉझिटचे सध्याचे रेट बघता मला ते गाणं आठवतंय की अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले. तर हे प्रेम आता फिक्स्ड डिपॉझिटचं आटलेलं आहे, कारण व्याजदर खूप कमी आहे. म्हणजे मी सहज बघत होतो तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 5 वर्षापेक्षा वरील गुंतवणुकीचे व्याजदर फिक्स्ड डिपॉझिटवरचे साधारण 5.5 आहेत आणि सिनियर सिटीजनला थोडासा जास्त दर आहे. तर अशा अवस्थेमध्ये आणि अशा एका पिरियडमध्ये की शेअर बाजार पण थोडासा सुस्तावलेला आहे, तर करायचं काय हा मुळात एक प्रश्न सगळ्यांसमोर आहे. तर मला असं वाटतं की या निमित्तानं ही एक चर्चा होईल की फिक्स्ड डिपॉझिट आणि भांडवल बाजार किंवा समभाग संलग्न गुंतवणूक याच्या मधला जो पट आहे तो खूप विस्तृत पट आहे आणि त्या विस्तृत पटाची चर्चा कदाचित या निमित्तानं होईल. आणि एक गुंतवणूक साक्षरता या दृष्टीने आपण जर त्याच्याकडे बघितलं तर सगळ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. म्हणून एक छोटीशी ही एक मांडणी करण्याचा प्रयत्न आहे. सो मी माझं प्रेझेंटेशन चालू करतो. सुनीलजी स्क्रीन दिसते? व्यवस्थित सर, बरोबर, एकदम परफेक्ट. तर आपण या प्रेझेंटेशन मधनं काय बघू तर मुळात रोखे म्हणजे काय, त्याचा परतावा काय आहे, त्याच्यात जोखीम किती आहेत, डेट टॅक्सेशन मुळात काय आहे, किंवा डेट म्युच्युअल फंडच्या अंगाने गेलं तर डेट म्युच्युअल फंड मध्ये कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो याचा एक धावता आढावा आपण घेऊया. या स्लाइड मध्ये मुद्दाम मी 3 पिक्चर्स यूज केली आहेत आणि असं म्हटलं की डेट इज ऑल परवेसिव्ह. ऍक्च्युली आपल्या घरातला विषय आहे. कधीतरी अचानक आपल्याला कोणाची तरी शाळेची फी वाढते, कोणीतरी मित्र म्हणतो की थोडीशी मदत मला कर, तर आपण मग त्याला थोडीशी पटकन मदत करतो. कधीतरी कोणाचं आजारपण येतं आणि आजारपणामध्ये अचानक खर्च वाढतो आणि मेडिकल इन्शुरन्स कमी पडतो, मग तेव्हा आपण त्याला मदत करतो. किंवा अचानक लग्नामध्ये थोडीशी मदत, थोडी पैशाची गरज लागते, तेव्हा आपण मदत करतो. तर हा आपल्या घरातला असा विषय आहे. जेव्हा आपण ही मदत आपल्या मित्रांना करतो, आपल्या नातेवाईकांना करतो, त्याच्यामध्ये एक प्रेमाची चौकट असते आणि त्याच्यामध्ये आपण असं विचारत नाही की तुम्ही मला परत कधी देणार पैसे, कारण ही जनरली आपण एक संकट काळात केलेली मदत असते. पण ही प्रेमाची चौकट जेव्हा पार होते आणि त्याला जेव्हा कायदेशीर स्वरूप येतं तेव्हा मग विषय वेगळा होतो. आता इथे मी म्हटलंय की गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स, जसं आपल्याला पैशाची गरज असते वैयक्तिकरित्या, तसंच गव्हर्नमेंट किंवा कॉर्पोरेट्स यांनाही पैशाची गरज असते आणि मग ते रोखे बाजारामध्ये पैसे रेज करतात. डेट स्पीक इट्स ओन लँग्वेज. प्रत्येक ऍसेट क्लासची एक स्वतःची भाषा असते. जसं आपण इक्विटी म्हटलं की डिव्हिडंड, बोनस किंवा स्टॉप लॉस अशा वेगवेगळ्या प्रकारे इक्विटीचा आपण परामर्श घेतो किंवा आपल्याला साधारण माहिती असतं की इक्विटी मार्केटमध्ये काय चालतं. पण मग डेट सिक्युरिटी जेव्हा आपण म्हणतो त्या रोखे बाजारामध्ये मग काय संज्ञा आहेत, तर मुळामध्ये ही एक प्रॉमिसरी नोट असते. त्यात आपण एक विशिष्ट मॅच्युरिटी डेट डिटरमाइन केलेली असते, त्याचं एक दर्शनी मूल्य असतं आणि त्याच्यावरती एक व्याजदर असतो. व्याजदराला जनरली कुपन रेट ह्या नावाने तो प्रचलित आहे. आणि आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य त्याचं असतं की ऑलमोस्ट ऑल डेट सिक्युरिटीज आर ट्रान्सफरेबल इन नेचर. त्याचा एका गुंतवणूकदाराकडनं दुसऱ्या गुंतवणूकदाराकडे त्याचं हस्तांतरण होऊ शकतं. त्याचबरोबरीने सेफ्टी, लिक्विडिटी आणि पोस्ट टॅक्स रिटर्न. जनरली जेव्हा आपण डेटचा विचार करतो तेव्हा बाय नेचर त्यातलं फ्लक्च्युएशन हे खूप कमी असतं. त्याची लिक्विडिटी म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंग होतं त्याचं
तेव्हा दररोज आपल्याला त्याची लिक्विडिटी मिळू शकते. आणि जेव्हा आपण रिटर्नचा विचार करतो तेव्हा आपण अर्थात इक्विटी मार्केट एवढा रिटर्न नसला तरी एक रिझनेबल रिटर्न तुम्हाला मिळू शकतो. इथे मला हेही सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा आपण रिटर्नचा विचार करतो तेव्हा जनरली प्री टॅक्स रिटर्न, म्हणजे आपण घरात नाही का म्हणतो की अरे मी 6 वर्षाची FD केली आहे 6% किंवा अशा पद्धतीने आपण विचार करतो, पण आपण पोस्ट टॅक्स रिटर्न त्याचा विचार करत नाही. तर पोस्ट टॅक्स हा एक खूप महत्वाचा अँगल आहे ज्याचा आपण इन्व्हेस्टमेंट करायच्या आधीच विचार केला पाहिजे. आपण मुळामध्ये कुठल्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसतोय आणि आपल्याला टॅक्स किती लागणार आहे या इन्व्हेस्टमेंटवर याचा विचार केला पाहिजे. दुसरं असं एक मुद्दामून इथे मी एक मीम वापरलंय, ते असं की मी इन्व्हेस्टर रिलेशन्स मध्ये साधारण 10 वर्ष काम केली, डिपार्टमेंटमध्ये काम केलंय. तेव्हा मला असं जाणवलं की अजूनही अर्थसाक्षरता समाजामध्ये जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाहीये. काही फ्रॉड केसेस एक्झामिन करण्याचा एक्झामिन मी केल्यात, त्यात मला हे आढळलं की भोंदू बाबा जसे असतात ना बाजारामध्ये, तर आर्थिक भोंदू बाबा हे आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत. आणि जिथे माहितीचा प्रसार होत नाहीये अशा ठिकाणी या भोंदू बाबांचं पीक आलंय. ते तुम्हाला काहीही सांगून, म्हणजे अक्षरशः महिन्याला 2% मी तुम्हाला रिटर्न देईन, महिन्याला 3 महिन्यांनी 10% रिटर्न देईन, अशा पद्धतीने सुद्धा ते तुम्हाला ते फसवू शकतात. आणि आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की अजूनही माणसाचा या भोंदू बाबांवरती विश्वास बसतोय. म्हणून मी हे मुद्दामून स्लाइड आणि ही मीम वापरली आहे. तर आणि आणखीन एक दुसरा गोष्ट याच्यात सांगायची की इक्विटी मार्केटचं जर तुम्ही रिटर्न बघितलं, अॅन्युअलाइज रिटर्न सिन्स इट्स इन्सेप्शन, साधारण वेगवेगळे तुम्ही पिरियड जरी घेतले तरी साधारण ऑन अन ऍव्हरेज एक 15%, साधारण 14-15% दरम्यान तुम्हाला रिटर्न मिळालाय. जर इक्विटी मार्केटवरती 14-15% दरम्यान रिटर्न मिळतोय तर असा कुठला ऍसेट क्लास आहे की जो तुम्हाला महिन्याला 2% किंवा 3 महिन्यांनी 10% देईल, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची ओळ जी आहे की जेव्हा आपण डेट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपण इथे जसं इक्विटीमध्ये एक्सपेक्टेड आहे की लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन जे म्हणतो, कारण इन्फ्लेशनला आपल्याला बीट करायचं, या सगळ्या गोष्टी जरी मान्य असल्या तरी डेट मार्केटचा मूळ गाभा हा आपलं मुद्दल शाबूत ठेवणं आणि थोडीशी एक रिझनेबल रिस्क घेऊन थोडासा रिटर्न मिळवणं हे असलं पाहिजे. म्हणून मी इथे म्हटलं की रिटर्न ऑफ प्रिन्सिपल इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिटर्न ऑन प्रिन्सिपल. पुढच्या स्लाइडमध्ये असं म्हणतोय मी की डेट इज वर्सटाईल. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, सॉव्हरेन इश्युअर्स आणि प्रायव्हेट सेक्टर अंडरटेकिंग्स ही सगळी माणसं भारतीय रोखे बाजारामधनं पैसे रेज करतात. वेगवेगळ्या साधनांमार्फत रेज केले जातात, जसं T-बिल्स आहेत किंवा स्टेट डेव्हलपमेंट लोन्स मध्ये गुंतवणूक केली जाते, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, कमर्शियल पेपर्स किंवा सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स, या पद्धतीने ती गुंतवणूक उभारली जाते. पुढची एक स्लाइड खूप महत्वाची स्लाइड आहे सगळ्या गुंतवणूकदारांसाठी. आपण असं म्हणतो की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तर आपल्याला जर थोडासा अधिक परतावा रिटर्न अपेक्षित असेल तर आपल्याला निश्चितच थोडीशी जास्त रिस्क घेणं गरजेचं आहे. रिस्कचा अर्थ पण वेगवेगळा आहे. जेव्हा आपण FD वरच्या व्याजदराची चिंता करतो किंवा FD वरचा व्याजदर खूप कमी आहे म्हणून दुःखी असतो आपण, मग तेव्हा आपण हा पण विचार केला पाहिजे की या स्लाइडमध्ये आपण कुठल्या पोझिशनला आहोत. आपण लो रिटर्न ह्याचाच विचार करतोय, पण आपण त्यासाठी लो रिस्क घेतलीये ना. देर इज नो फ्री लंच इन दिस वर्ल्ड. आपल्याला आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर थोडंफार एक पाऊल पुढे टाकावं लागेल. अर्थात पुढची मांडणी येईल तेव्हा मी याविषयी बोलीनच, पण ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी ही मुद्दामून इथे ठेवली आहे. तर परतावा म्हणजे रिटर्न आणि त्याचे घटक, म्हणजे कशामुळे आपल्याला रिटर्न मिळतं, परतावा मिळतो. तर 2 प्रकारे तुम्हाला डेट म्हणजे बॉन्ड्स मधनं परतावा मिळू शकतो. एक म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट, ज्याला मी आधीच म्हटलं कुपन हा प्रचलित शब्द आहे. एक फिक्स्ड
कुपन असतं किंवा फ्लोटिंग कुपन असतं, जो व्याज चेंज होत राहतो व्याजदर. आणि दुसरं असं की भांडवली नफा. आता भांडवली नफा पण असा की जेव्हा आपण समजा डेट म्युच्युअल फंड मॅनेजरच्या दृष्टिकोनातून विचार केलं, तर फंड मॅनेजर काय करतो की काही रोख्यांमध्ये गुंतवणूक करतो, त्याला त्याच्यात इंटरेस्ट म्हणजे कुपन पेमेंट असतं ते पिरियडिक मिळत राहतं. ऍट द सेम टाइम त्याला जेव्हा वाटतं की अरे आपण हा चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण कमी भावाने घेतलाय आणि जास्त भावाने विकू शकतो, तेव्हा त्याला भांडवली नफा ही मिळवता येतो. कधीतरी भांडवली तोटाही होतो, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं, असे कुठले घटक आहेत की जे आपल्या परताव्यावरती अफेक्ट करतात? तर सर्वात महत्वाचं आहे की महागाई. महागाईमुळे काय होतं की आपली जी क्रयशक्ती असते ती पर्चेसिंग पॉवर कमी होते. दुसरा सर्वात महत्वाचा घटक आहे की क्रेडिट रिस्क. आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या क्रेडिट पेपर्स मिळतात ज्यांचं रेटिंग वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. रेटिंग बद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बोलणारच आहोत. आणखीन एक मुद्दा असतो की टाइम टू मॅच्युरिटी. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला तो जो पेपर आहे तो मॅच्युअर कधी होणार आहे, तो पुढच्या 6 महिन्यात होणार आहे का पुढच्या 2 वर्षात होणार आहे का त्याच्यानंतर आणखीन 4-5 वर्षानंतर होणार आहे, याच्यावरती तुमचा परतावा अवलंबून असतो. आणि चौथा महत्वाचा फॅक्टर की मार्केटमध्ये बाजारामध्ये त्या परताव्याला त्या बॉन्ड्सला मागणी किती आहे आणि त्याचा पुरवठा किती आहे, या सगळ्या गोष्टी रिटर्न वरती अफेक्ट करतात. आता आपण हे बघू की ठीक आहे, हे सगळं कळलं आम्हाला, पण आता आम्हाला हे सांगा की ह्याच्यात जोखीम आहे का? तर आता या 2 प्रमुख जोखीम मी इथे लिहिल्या आहेत. एक आहे व्याजदर जोखीम आणि दुसरी आहे पत जोखीम. व्याजदर जोखीम अशी असते की जेव्हा एका पर्टिक्युलर कुपन रेटनी बॉन्ड इश्यू होतात, जर बाजारामधला व्याजदर वाढला तर नॅचरली जे नवीन येणारे बॉन्ड्स जे मार्केटमध्ये इश्यू होणार आहेत ते जास्त व्याजदराने मार्केटमध्ये इश्यू होतात. जेव्हा ते जास्त व्याजदराने मार्केटमध्ये इश्यू होतात तेव्हा जे एक्झिस्टिंग बॉन्ड्स असतात, रोखे असतात, त्यांची बाजारातली किंमत कमी होते, कारण त्याला मागणी मग कमी होते, त्या अर्थाने त्याची किंमत कमी होते. सो देर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन द हायर इंटरेस्ट रेट अँड द प्राइस ऑफ द एक्झिस्टिंग पेपर. हे आपण प्रथम लक्षात घेऊ. आणि दुसरं असं की एक क्रेडिट रिस्क असते. मगाशी आपण जेव्हा बोलताना सहज म्हणालो की आपण मित्राला मदत करतो आणि अचानक अडीअडचणीला आपण त्याला धावून जातो, पण असं पण होऊ शकतं की आणि जेव्हा ती प्रेमाची चौकट आपण ओलांडून कायदेशीर चौकटीत येतो तेव्हा मग नुकसान खूप आपल्याला महागात पडू शकतो. त्यामुळे असंही होऊ शकतं की आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे एका बॉन्डमध्ये, बरं त्या बॉन्डची प्रकृती म्हणजे आपली जशी प्रकृती ठणठणीत असते तशी जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा त्या पर्टिक्युलर बॉन्डची प्रकृती फायनान्शियल पोझिशन खूप स्ट्रॉंग होती, पण जेव्हा काही कालावधीने काही कालानंतर त्याच्यात काहीतरी गडबड घोटाळा झाला किंवा काही चॅलेंजेस आले, तर अशा नंतर मग त्याची प्रकृती फायनान्शियल प्रकृती त्याच्यात धोका निर्माण होऊ शकतो. मग तो तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल परत देईल आणि व्याज परत देईल याच्यावरती एक मोठा क्वेश्चन टॅग येतो. तर ह्या गोष्टीला आपण क्रेडिट रिस्क म्हणतो. पुढच्या स्लाइडमध्ये बघू आपण क्रेडिट रेटिंग एजन्सीज भारतामध्ये आहेत. त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज जो बॉन्ड इश्यू होतो मार्केटमध्ये त्याचं क्रेडिट रेटिंग आधीच करतात. त्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होतो. इथे आणखीन एक मीम यूज केलंय. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. तुमची आणि तुमच्या घरातल्या वडिलांची, बायकोची, प्रत्येकाची रिस्क घेण्याची क्षमता वेगळी आहे. तुमच्या मित्राची आणि तुमची दोघांची रिस्क घेण्याची क्षमता वेगळी आहे. त्यामुळे कोणीतरी काहीतरी सांगितलं की चल आपण इथे इन्व्हेस्टमेंट करूया, तर आपण डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट न केलेली बरी. आणि इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये मी नेहमी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये संशयी व्हा. आपला हार्ड अर्न मनी आपण दुसऱ्याला देणार आहोत आणि एकदा नुकसान झालं की ते परत येणार नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी संशयी होणं गरजेचं आहे. तो किती निगेटिव्ह वर्ड जरी वाटला तरी तो इम्पॉर्टंट आहे.
आणि सर्वात महत्वाची ओळ खाली लिहिली आहे की इंटरेस्ट रेट इज टेम्पररी आणि क्रेडिट रिस्क इज परमनंट. इंटरेस्ट रेट जेव्हा फंड मॅनेजर घेतो तेव्हा थोड्याफार फरकाने तो ते मॅनेज करू शकतो, नुकसान होतं पण मॅनेज करता येतं. पण क्रेडिट रिस्क म्हणजे अशी वेळ येते की ज्या पेपर्समध्ये गुंतवलेत पैसे, ती कंपनीज जर डिफॉल्ट झाली तर मग आपल्याला ते पैसे मिळणार नाही आणि टू दॅट एक्सटेंट मग आपल्या एनएव्ही वरती परिणाम होतो. तर ह्या दोन्ही रिस्क आहेत, ह्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. जसं मी आधी म्हटलं की क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत भारतामध्ये ज्या बॉन्ड्स व्हॅल्युएशन करतात, त्यांची फायनान्शियल कंडिशन चेक करून AAA, AA किंवा अगदी CD म्हणजे अगदी व्हेरी हाय रिस्क ऑफ डिफॉल्ट आणि AAA, AA म्हणजे हाय डिग्री ऑफ सेफ्टी, एक ढोबळमानाने म्हटलं तर जेव्हा आपण गुंतवणूक करतो, समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल आणि डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर प्रत्येकाचं मंथली फॅक्टशीट तुम्हाला मिळते. तर त्या मंथली फॅक्टशीट मध्ये आधी आपला पोर्टफोलिओ तुम्ही चेक करून घेतला पाहिजे की आपण जे पैसे फंड मॅनेजरला देतोय तो फंड मॅनेजर कुठल्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवणूक त्याची इन्व्हेस्टमेंट होते. तर ही स्लाइड महत्वाची आहे. दुसरं म्हणजे डेट म्युच्युअल फंडच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दोन वेगवेगळे अप्रोचेस आहेत जो फंड मॅनेजर अडॉप्ट करतो. एक आहे अॅक्रुअल आणि दुसरं ड्युरेशन. थोडं टेक्निकल आहे हे डिस्कशन, पण तरी पण मी सांगतो की अॅक्रुअलचा अर्थ असा की फंड मॅनेजर बाजारामधनं बॉन्ड्स विकत घेतो आणि त्यानंतर त्याला हात लावत नाही शक्यतो. त्याचा जो कुपन रेट आहे त्यातनं त्याला जे इन्कम मिळतं त्याप्रमाणेच तो त्याची स्कीम चालवतो. ड्युरेशन स्ट्रॅटेजीमध्ये असं होतं की बाजारामध्ये अशा ऑपॉर्च्युनिटीज फंड मॅनेजरला मिळतात की जेव्हा त्याच्या पर्चेसिंग प्राइस पेक्षा म्हणजे करंट प्राइस इज ग्रेटर दॅन पर्चेसिंग प्राइस, तेव्हा तो पटकन ते विकून त्यातला एक भांडवली नफा आहे तो मिळवू शकतो. जनरली फंड मॅनेजर्स काय करतात की ह्या दोन्ही ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या दोन्ही स्ट्रॅटेजीज यूज करतात आपल्या इन्व्हेस्टमेंट करताना. कदाचित शैलेंद्रजी हे कव्हर करतील, पण तरी सुद्धा मी एक ही स्लाइड केलेली की जेव्हा तुम्हाला डेट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर साधारण काय काय ऑप्शन्स आपल्याकडे अवलंबून आहेत, आपल्याकडे आहेत. तर साधारण सेबीने 16 कॅटेगरीज दिल्या आहेत डेट म्युच्युअल फंड्सच्या. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. लेफ्ट हँड साईडला म्हणजे अगदी म्हणजे एक्झाम्पल देऊन सांगतो की ओव्हरनाईट फंड म्हणजे जो एक दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट करतो, त्यापासनं लिक्विड, अल्ट्रा शॉर्ट टर्म, लो ड्युरेशन, मनी मार्केट असे वेगवेगळ्या अवधीसाठी इन्व्हेस्टमेंट करणारे फंड्स बाजारामध्ये आहेत. त्यानंतर एक क्रेडिट रिस्क नावाचा पण फंड आहे, तो मी मुद्दामून हायलाइट केलाय की त्याच्यामध्ये थोडीशी जास्त रिस्क असते. मी आधीच्या स्लाइडमध्ये जसं तुम्हाला सांगितलं तेव्हा AAA किंवा AA ह्याच्या खाली म्हणजे इन्व्हेस्टमेंट ग्रेडच्या खाली जेव्हा फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करतो ती त्या क्रेडिट रिस्क मध्ये केली जाते. त्यामुळे ज्यांना या क्षेत्राची जाण आहे किंवा ज्यांना क्रेडिट रिस्क समजतं म्हणजे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने म्हणतोय, त्यांनी थोडासा जास्त परताव्यासाठी क्रेडिट रिस्क मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही, परंतु याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे आणि त्यानंतरच गुंतवणूक केली पाहिजे. बाकी सर्व मंडळींसाठी वेगवेगळ्या ड्युरेशनच्या स्कीम्स अवेलेबल आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकता. यात तुम्हाला जर काही मदत लागली तर भारतभरती कितीतरी चांगले ऍडवायझर्स आहेत, त्यांची तुम्ही मदत घ्या आणि तुम्ही त्याप्रमाणे पुढे जाऊ शकता. इथे मला हेही सांगायला आवडेल की सध्या हा डेट म्युच्युअल फंडचा जो दर असतो किंवा साधारण एक्सपेक्टेड रिटर्न असतो, आपण या रिटर्न बद्दल जास्त बोलूया नको बिकॉज दॅट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण तरी सुद्धा मी एक साधारण एक गाईडलाईन देतो. तो साधारण एक म्हणजे एक साधारण 5 ते 15 असा एक व्हॅरी होऊ शकतो. म्हणजे 5% ते 15% साधारण एक व्हॅरी होऊ शकतो. हा पास्ट टेन्स झाला, पुढे तसं होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे कृपया तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास किंवा तुमच्या फंड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरशी चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. आणखीन एक महत्वाचं की जर तुम्हाला थोडीशी जास्त परताव्याची अपेक्षा असेल तर अतिशय सुंदर असा हायब्रिड कॅटेगरी आपल्याकडे आहे. तुम्ही जर वर्तमानपत्र बघितलं तर आज हायब्रिड कॅटेगरीच्या भरपूर जाहिराती तुम्हाला दिसत आहेत. तर जसं कन्झर्वेटिव्ह हायब्रिड म्हणजे जी या स्लाइडमध्ये ब्लू कलरने लिहिलंय, कन्झर्वेटिव्ह हायब्रिड, अग्रेसिव्ह हायब्रिड, इक्विटी सेव्हिंग्स,
बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड अतिशय चांगले पर्याय आपल्याकडे आहेत आणि ह्या पर्यायांचा तुम्ही आवर्जून उपयोग करू शकता. शेवटच्या काही स्लाइड्स आहेत, त्यातली ही खूप महत्वाची स्लाइड आहे. बॉलिवूड मधलं मोठं नाव, त्यांना मुद्दामून मी इथे घेतले कारण हा विषय समजावा म्हणून, की जेव्हा डेट टॅक्सेशन, तुम्ही म्हणाल की डेट म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा मी गुंतवणूक करतो तेव्हा त्यातला टॅक्स किती लागतो, कारण मी आधीच म्हटलं तुम्हाला की पोस्ट टॅक्स रिटर्न बघणं गरजेचं आहे. तर जसं इक्विटीमध्ये 1 वर्षाचा होल्डिंग पिरियड असतो, तसं डेटमध्ये 36 महिन्याचा होल्डिंग पिरियड असतो. 36 महिन्यापेक्षा जास्त थांबून जर तुम्ही तुमची गुंतवणूक म्हणजे रिडम्शन केलं तर त्याच्यावरती तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला 20% विथ इंडेक्सेशन बेनिफिट लागतो. आता इंडेक्सेशन खूप जणांना माहिती असेल किंवा नसेलही. ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगतो की इंडेक्सेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स चे दर किंवा त्याचा रेट डिक्लेअर करतं दरवर्षी. हा कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स महागाईवरती साधारण बेतलेला असतो. त्यामुळे होतं काय की ही ऍक्च्युअली एक जादू आहे. म्हणजे जादू अशी की एक एक्झाम्पल देऊन सांगतो की 100 रुपयाला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्ही 4 वर्षानंतर ती 130 रुपयाला विकली, तर नॉर्मल केसमध्ये काय होईल, 30 रुपयावरती तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागेल आणि 30 रुपयावरती तुम्ही टॅक्स द्याल. पण इथे होतं काय की गव्हर्नमेंट म्हणतं ठीक आहे तू 100 रुपयाला घेतलीस ना, ठीक आहे, पण अरे महागाई पण बाजारामध्ये एवढी वाढली आहे तर तू 30 रुपयावर नको देऊस, थोड्या कमी पैशावरती दे. मी तू काय करतो, तुझी जी 100 रुपयाची जी कॉस्ट आहे ना ती वाढवतो. दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लेटेड कॉस्ट. मग ती कॉस्ट वाढते आणि जो नफा आधी 30 रुपये गृहीत धरला जातो तो कमी होतो. इथे मी एक एक्झाम्पल मेन्शन केलंय. अर्थात हा समोरासमोर बसून समजण्याचा विषय आहे आणि मुद्दामून इथे टॅक्स स्लॅब्स पण मेन्शन केलेत. आणि ते मीमचा अर्थ असा आहे की जर आपण हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये असू, म्हणजे 25-30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये असू, तर मग आपण आपलं जे इंटरेस्ट इन्कम आहे एफडी वरचं ते त्या रेटनी टॅक्सेबल होतं. तर हे जर आपल्याला माहिती असेल तर मग आपला पोस्ट टॅक्स रिटर्न खूप कमी होतो. म्हणजे जर आपण एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. पण हेच जर तुम्ही जागरूक पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करून जर डेट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि अगदी सेम टू सेम जरी बघितलं की समजा इथे 5% मिळतो, इथेही 5% मिळतोय, पण जर तुम्ही टॅक्स ब्रॅकेट हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणार असाल तर निश्चितच तुम्हाला डेट म्युच्युअल फंड मधला जो पोस्ट टॅक्स रिटर्न आहे तो तुम्हाला बेटर असेल. म्हणून मी मुद्दामून स्लाइड आणि त्यांचं चित्र यूज केलं कारण हे लक्षात राहावी कन्सेप्ट म्हणून. आणि अगदी शेवटाकडे वळताना मी असं म्हणेन की हे टाईट रोप वॉकिंग खूप देशांमध्ये प्रचलित आहे. भारतात एवढं नाही पण खूपशा देशांमध्ये प्रचलित आहे. आरबीआय हे अक्षरशः दररोज करते. आरबीआयला खूप गोष्टी सांभाळायच्या आहेत ज्या मी इथे परत वाचत नाही पण इथे लिहिल्या आहेत. तर अशा पद्धतीने आरबीआय खूप डिफिकल्ट बॅलन्सिंग ऍक्ट असतो. आपल्याला असं वाटतं, पेपरमध्ये वाचतो आपण की आरबीआयनी रेट वाढवले नाहीत, पण हा तसा खूप गहन विषय आणि आरबीआय इज डुईंग अ फॅन्टास्टिक जॉब दॅट वे. पुढच्या स्लाइडमध्ये हा आता नुकत्याच जी मीटिंग झाली आरबीआयची त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कुठलाही दर त्यांनी मुळामध्ये वाढवला नाहीये. इनस्पाइट ऑफ म्हणजे जगभरातल्या ज्या सेंट्रल बँक्स आहेत जसं बँक ऑफ इंग्लंड आहे किंवा ब्राझील, रशिया, ह्यांनी कितीतरी पटीने त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे तो वाढवलेला आहे, परंतु भारतात अजून आरबीआयनी तो वाढवलेला नाहीये. त्यांना असं वाटतं की इन्फ्लेशन रेट मॅनेजेबल लेवलला आहे, परंतु जर आता आपण क्रूड ऑइलचे जे प्राइस बघितली आणि भारतीय इकॉनॉमी त्याच्यावरती अवलंबून आहे खूप, तर साधारण 90च्याही वरती USD पर बॅरल आता आपल्याला त्या भावानी खरेदी करतोय. तर ह्याचा एकंदरीतच इम्पॅक्ट करंट अकाउंट डेफिसिट किंवा फिस्कल डेफिसिट आणि पर्यायाने इन्फ्लेशन याच्यावर जर झाला तर आरबीआयला इंटरेस्ट रेट वाचून म्हणजे इंटरेस्ट रेट त्यांना वाढवावंच लागेल. आता येणारा काळच ठरवेल की काय होणार आहे. आपण वेट अँड वॉच या भूमिकेत राहिलेलं बरं. तर ही शेवटची एक स्लाइड आहे की आता हे सगळं तुम्ही सांगितलं ते ठीक आहे, पण आता आपल्याला करायचंय काय नक्की, आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो. डेट मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन काय आहे हे तुम्ही आधी डिटरमाइन केलं पाहिजे. जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन
4 महिन्यासाठी आहे, 1 वर्षासाठी आहे, अगदी 1.5-2 वर्षासाठी आहे. तर इक्विटी ऍसेट क्लास हा तुमच्यासाठी योग्य नाही. यासाठी तुम्हाला डेट किंवा हायब्रिड या मार्फतच गुंतवणूक करावी लागेल. जसं मी आधी म्हटलं, हायब्रिड मध्ये तुम्हाला थोडंसं जास्त व्याज, जास्त रिटर्न मिळण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे हायब्रिड स्कीमचा पूर्णतः अभ्यास करून तुम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट केलेली बरी. आणखीन एक अतिशय सुंदर पर्याय आपल्याकडे आहे, त्याला मी मेथड म्हणेन. म्युच्युअल फंड मधलाच एक चांगला पर्याय, ज्याला आपण सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असं म्हणतो. ह्याच्यामध्ये होतं असं की आपल्याकडे एक मोठी अमाऊंट समजा असेल, समजा आपल्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि 10 लाख रुपये बँकेत ठेवून, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे व्याजदर कमी आहे आणि आपण समजा हायेस्ट टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल तर आपल्याला पोस्ट टॅक्स रिटर्न पण कमी मिळेल. पण मग आता करायचं काय, तर आपण अशा पद्धतीने ती गुंतवणूक करू शकतो. 10 लाख रुपये एका तुम्हाला जो दर अपेक्षित आहे साधारण, त्या डेट किंवा हायब्रिड म्हणजे डेट हायब्रिड फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही दर महिन्याला फंड हाऊसला सांगू शकता की एका पर्टिक्युलर रेट ऑफ, म्हणजे एका पर्टिक्युलर अमाऊंट मला दर महिन्याला माझ्या अकाउंटमध्ये पाहिजे, ती दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळेल. फक्त तुम्ही एवढंच करायचं की ज्या योजनेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्या योजनेचा जो वृद्धी दर आहे, त्याचा जो CAGR आहे, दॅट हॅज टू बी मोर, तो जास्त पाहिजे. तुमच्या विड्रॉल रेट पेक्षा तो जर जास्त ठेवला तर तुम्हाला दर महिन्याला पैसे पण मिळत राहतील आणि तुमचं जे कॅपिटल आहे, मुद्दल आहे, ते पण शाबूत राहील. दुसरं महत्वाचं आणि हे शेवटचं, की जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा आवर्जून तुम्ही फॅक्टशीट तपासा. कुठलीही स्कीम असू दे, प्रत्येक स्कीम डिटेलमध्ये फंड हाऊसच्या फॅक्टशीट मध्ये सगळे डिटेल्स अवेलेबल असतात. त्याचं ड्युरेशन चेक करा, त्याचं क्रेडिट रेटिंग काय आहे हे चेक करा. आणि शेवटचं म्हणजे नेहमी पोस्ट टॅक्स रिटर्न तुम्ही बघितलं पाहिजे, त्याचाही तुम्ही नक्कीच बघा. आणि शेवटचं म्हणजे सांगायचं म्हणजे नंबर्स हे बोलके असतात, आपल्याला त्यातली स्टोरी ही कळली पाहिजे. तर नंबरकडे तुम्ही थोडा नंबर्सकडे म्हणजे छान पद्धतीने बघितलं तर तुम्हाला त्यातली स्टोरी नक्कीच बाहेर येईल. तर आणि हे शेवटची स्लाइड, की मनी स्पीक्स ओनली वन लँग्वेज, इफ यू सेव्ह मी टुडे आय विल सेव्ह यू टुमॉरो. मला असं वाटतं ह्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाने याचा विचार करावा. हे अतिशय, हा विषय खूप मोठा आहे आणि गहन विषय आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड पण आहे, थोडासा टेक्निकल आहे. मी माझ्या पद्धतीने जी दिलेली वेळ होती त्यात मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थात वैयक्तिक स्वरूपामध्ये पण आपण नंतर बोलू शकू. आणि ही मला संधी दिली त्याबद्दल मी लोकसत्ताचे आभार मानतो. धन्यवाद. समीरजी, मनपूर्वक आम्ही आपले धन्यवाद मानले पाहिजेत, की खऱ्या अर्थाने हा काहीसा दुर्लक्षित आणि कॉम्प्लिकेटेड विषय खूप सोप्या पद्धतीने आमच्या समोर तुम्ही मांडलात. आणि विशेषतः तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की जी ग्राफिक्स, जी चित्र तुम्ही स्लाइडच्या बाजूला दाखवली ती खूप बोलकी होती असं मला वाटतं. मला व्यक्तिशः जे सगळ्यात भावलेलं जे चित्र आहे ते म्हणजे त्या जिराफाचं आहे, की जिराफ एवढा उंच प्राणी असतो, तो त्या पाण्यामध्ये उभा आहे आणि तो काठावरच्या बुटक्या प्राण्यांना सांगतोय की अरे पाणी इतकं डीप नाहीये. हे खूप बोलकं आहे. इन्व्हेस्टरनी कशा पद्धतीची रिस्क, धोका, जोखीम उचलली पाहिजे याविषयी भाष्य करणारं तुमचं हे सगळं प्रेझेंटेशन होतं. आणि अर्थात तुम्ही जे आर्थिक साक्षरतेबद्दल बोललात ते पण अत्यंत मार्मिक आणि योग्य बोललात. लोकसत्ता त्याच गोष्टीसाठी वचनबद्ध आहे. मनपूर्वक आभार. आपण तिसऱ्या टप्प्यावरती राहायचंय. अनेक प्रश्न आलेले आहेत, ते मी आपण सगळ्याच प्रश्न दीक्षित साहेबांच्याच बरोबर तुमच्याशी चर्चा करणार आहोत. आपण थेट शैलेंद्र दीक्षित साहेबांकडे जाऊया. दीक्षित साहेब, आपलं इथे परत एकदा स्वागत. जसं सगळ्यांना माहिती आहे की शैलेंद्र दीक्षित साहेब आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि डिस्ट्रीब्युटर डेव्हलपमेंट या विभागाचे झोनल मॅनेजर म्हणून काम करत असतात. शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले दीक्षित साहेबांनी त्यानंतर मार्केटिंग मध्ये सिम्बॉयसिस मधून मॅनेजमेंटची पदविका घेतली. अनेक अर्थाने क्रिएटिव्ह पद्धतीने, कल्पक पद्धतीने गुंतवणूकदारांचं समुपदेशनाचे मेळावे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्यशाळा दीक्षित साहेब घेत असतात. नेहमीच लोकसत्तेला सहकार्य करत असतात. दीक्षित साहेब, आज इथे या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण आपलं प्रेझेंटेशन करावं. आणि तिसऱ्या टप्प्यात मी सर्व प्रेक्षकांना सुद्धा सांगतो की यानंतर ताबडतोबच आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत.
त्यामुळे प्रश्न पाठवण्याची ही एक शेवटची संधी आहे. दीक्षित साहेब. थँक्यू सो मच सुनील सर. थँक्यू समीर सर. खूप छान माहिती दिली समीर सरांनी आज. आणि जसं सुनील सर म्हणले की डेट हा एक थोडा गहन विषय आहे आणि डेट म्हणलं की लोक थोडं घाबरतात ऍक्च्युली, की कर्ज आणि कर्जामध्ये जर का आपण निवेश करतो किंवा जर का आपण कोणाला कर्ज देतो तर त्याचा परतावा ठरलेला असतो, व्याजदर ठरलेला असतो, किती काळासाठी आपण देतो ते ठरलेलं असतं. मग त्यात परत म्युच्युअल फंड किंवा असं वेगळं अजून काय निवेश करायचं. तर आणि जर का एफडी मध्ये आपल्याला गॅरंटीड रिटर्न मिळतोय धरून त्याला 5%, तर मग डेट फंड मध्ये येऊन अजून थोडासाच रिटर्न मिळणार असेल तर ते थोड्याशा रिटर्न साठी डेट मध्ये काय यायचं, आम्ही इक्विटी मध्येच निवेश करतो, असं बरंच लोकांचं म्हणणं असतं इन्व्हेस्टर्स. आता वास्तविक बघायला गेलं तर आज म्युच्युअल फंडची जी साईज आहे, टोटल इंडस्ट्री म्युच्युअल फंड, हे एक जवळजवळ 37 ते 38 लाख करोड आहे. त्यातले इक्विटी हे 15-16 लाख करोड आहे, म्हणजे वरचे 20-22 लाख करोड हे डेट आहे. तर डेट इन्व्हेस्टमेंट ही एक ऍक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे आणि HNI साठी, कॉर्पोरेटसाठी, कंपन्यांच्या ट्रेजरीसाठी, बँकांच्या ट्रेजरीसाठी, बॉन्ड मार्केटसाठी म्युच्युअल फंड हे खूप मोठं माध्यम आणि ते निवेशकांसाठी पण खूप मोठं माध्यम. तर आपण आता बोलणार आहोत डेट म्युच्युअल फंड बद्दल, की जेव्हा आपण निवेश करतो तर त्या डेट म्युच्युअल फंड कशा अर्थानं इन्व्हेस्टरसाठी सोयीचे आहेत, फायद्याचे आहेत ते आपण बघणार आहे. ज्याला आम्ही म्हणतो SLRT. ऍक्च्युली SL हा बँकिंगचा शब्द आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, पण आम्ही म्युच्युअल फंड मध्ये तो वापरतो, त्याला आम्ही म्हणतो सेफ्टी, लिक्विडिटी अँड रिटर्न्स. की म्युच्युअल फंड मध्ये, डेट फंड मध्ये निवेश करताना सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स प्लस टॅक्स ऍडव्हान्टेज ह्या 4 गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. तर त्याचा फायदा सगळ्या इन्व्हेस्टर्सनी नक्की घ्यावा म्हणून हे आजचं आपण प्रेझेंटेशन ठेवलंय. तर जस्ट गिव्ह मी अ मिनिट, मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो. हा प्रेझेंटेशन सगळ्यांना विजिबल आहे आणि मी सगळ्यांना ऍक्च्युली रिक्वेस्ट करणार आहे सहभाग करायला आजच्या प्रेझेंटेशन मध्ये. जर का तुम्ही चॅट मध्ये उत्तर दिलीत किंवा Q&A मध्ये नका उत्तर देऊ, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. चॅट बॉक्स माझ्या समोर ओपनच आहे. काही ठिकाणी आपण थोडंसं गणित बघू जेणेकरून आपल्याला डेट कसं किंवा किती कळलेलं आहे हे आपण टेस्ट करणार आहोत. जे टॅक्सेशनचा ऍडव्हान्टेज आहे डेट फंड मध्ये ते आपण चेक करणार आहोत वेन वी रीच इंडेक्सेशन बेनिफिट. लेट अस स्टार्ट. तर जसं आता समीर सरांनी सांगितलं की डेट म्युच्युअल फंड मध्ये या 3 गोष्टी असतात, सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स आणि टॅक्स ऍडव्हान्टेज. सेफ्टी का, की बाबा एकतर आपण कर्ज रोख्यांमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर त्याच्यात एक क्रेडिट रेटिंग असते AAA पासून अगदी D पर्यंत. तर त्याच्यानं आपल्याला कळतं की बॉन्डची क्वालिटी कशी आणि फंड मॅनेजर त्यातनंच निवड करून तुमचा पोर्टफोलिओ बनवतो. लिक्विडिटी असती की तुम्ही कधीही रिडीम केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या आत, म्हणजे 3 वाजाच्या आत रिडेम्पशन केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या आत तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये मिळतात. रिटर्न जसं बघायला गेलं तर जसं इंटरेस्ट रेटचा सिनारिओ असेल, जसं मार्केट असेल, त्यात पण काही रिस्क असतात, पण ते रिस्क घेतली तरच रिटर्न मिळतील. आपण तो एक डायलॉग ऐकलाय ना, रिस्क है तो इश्क है. ते इक्विटीला अप्लिकेबल आहे पण ते डेटला पण अप्लिकेबल आहे. जर का थोडी आपण रिस्क घेतली इंटरेस्ट रेटची किंवा क्रेडिट क्वालिटीची तर आपल्याला आपण ज्या एफडी मध्ये पैसे ठेवतो त्याच्यावर बेटर रिटर्न मिळू शकतात. आणि एक टॅक्स ऍडव्हान्टेज असतो, जे समीर सरांनी सांगितलं की इंडेक्सेशन बेनिफिट आहे, त्याचा टॅक्स ऍडव्हान्टेज असतो. तर तो टॅक्स ऍडव्हान्टेज काय आहे ते आपण विस्तारामध्ये बघणार आहे, कारण का तो सर्वात मुख्य मुद्दा आहे सगळ्या इन्व्हेस्टर्ससाठी. एक्झॅक्टली हा टॅक्स ऍडव्हान्टेज काय असतो. तर तेव्हा आपण थोडं गणित करू आणि ते गणित मध्ये जर का तुम्ही सगळे सहभागी झालात, प्रेक्षक, लोकसत्ताचे प्रेक्षक जर का तुम्ही सगळे सहभागी झालात तर खूप छान होईल. आणि एक अजून एक प्रश्न विचारीन मी प्रेझेंटेशनच्या मध्ये, तिथं पण नक्की सगळ्यांनी उत्तर द्या की किती लोकांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या विषयामध्ये. जेव्हा त्या स्लाइडला तेव्हा तो विषय तुम्हाला कळेल. तर जर का याचा सगळ्यांना इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही यस म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. तर आजच्या घडीला एफडी ला पर्याय हे सर्वात महत्वाचं का झालंय, तर त्याचं मुख्य कारण आहे रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये झालेली समस्या. किती लोकांना हा प्रश्न भेडसावतोय जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये किती लोकांना प्रश्न भेडसावतोय की एफडी मध्ये परतावा मिळत नाहीये आणि महागाई खूप वाढते. ही समस्या किती लोकांना येते सांगा जरा.
किंवा या समस्येवर निवारणासाठी किती लोकांना इंटरेस्ट आहे. आणि तिथं डेट फंड खूप मोठी भूमिका बजावतो. जसं मी बघतोय, बघता खटखट 50, 60, 70 लोकांनीच उत्तर दिलं आहे. कारण आजच्या घडीला जी सर्वात महत्वाचं टॉपिक आहे इन्व्हेस्टर्सच्या दृष्टीनं, जेव्हा केव्हा मी असे इन्व्हेस्टर्सचे मीट करतो किंवा बोलतो, इन्व्हेस्टर्सशी इंटरॅक्शन करतो, डिस्ट्रीब्युटर बरोबर, इंटरमिडियरीज बरोबर करतो. सगळीकडे ही समस्या किंवा ही सिच्युएशन ही खूप स्ट्रॉंगली दिसून येते. म्हणजे त्याचं खूप कळीची गरज आहे सध्या असं दिसून येतं. ते म्हणजे रिटायरमेंटमध्ये आधी 1-2 वर्षापूर्वी तुम्ही एफडी मध्ये पैसे ठेवले, काय तुम्हाला 8-9% रिटर्न मिळाले, महागाई 6-7% तरी तुम्ही कम्फर्टेबली तुमचं लाईफ जगू शकत होता. आता धरून टाका हा सिनारिओ आहे जो तुमच्या समोर आहे, की 2018 मध्ये तुम्ही 8 लाख 1 करोडचा तुम्ही एक कॉर्पस बनवलंच रिटायरमेंटसाठी. तुमचा वार्षिक खर्च 8 लाख होता. आणि त्या 8 लाख मधनं तुम्ही वर्षाला 8% व्याज तुम्हाला मिळत होतं. आता तर टॅक्सेशनचा मी अँगल इथं घेत नाही किंवा त्याच्यावर 30% टॅक्स लागतोय, काय कसं ते मी घेत नाही. फॉर सिम्प्लिसिटी सेक टॅक्स तर म्हणजे तुम्हाला टॅक्सेस तर लागणारच ह्याच्यावर, पण तरी मी तो घेत नाही. की धरून त्याला तुम्हाला काय 8% म्हणजे ते 50,000 पर्यंत जर का टॅक्स फ्री असेल, तर जर का तुम्ही आणि तुमची स्पाऊस दोघंही 60+ असाल, तर दोघांच्या म्हणून एक कॉर्पस बनवून काही जो पैसा आहे तो टॅक्स फ्री होऊ शकतो, पण त्याच्यावर तर तुम्हाला टॅक्स द्यावाच लागेल. पण फॉर अंडरस्टँडिंग मी घेत नाहीये. तर हे आपलं चाललं होतं जीवनयापन, की आपलं एक कॉर्पस करायचा, त्यातनं व्याज मिळतंय आणि व्याज आपलं चाललं होतं. पण आता 3 वर्षांनी काय झालंय, महागाई वाढली आणि कोविड नंतर ऍक्च्युली महागाई वाढल्याचं आपण बघतोय. फक्त भारतात नाही तर जगभरात महागाई वाढली. अमेरिकेत तर 6 ते 7% महागाई आणि तिथं व्याजदर 0. तर अशा ठिकाणी काय झालंय, आता तुमचा वार्षिक खर्च झालाय 10 लाख. तुमचं कॉर्पस अजून 1 कोटीचं आहे आणि एफडीचं व्याज झालंय 5%. तर आता काय होणार आहे, एफडीनं तुम्हाला 5% मिळणार म्हणजे 5 लाखच मिळणार. पण तुमची गरज आहे 10 लाखाची. बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही काय करणार आता? तुम्ही काय करणार सांगा मला? की जर का तुम्हाला 5 लाखाचं व्याज मिळतंय आणि तुम्हाला अजून 5 लाख खर्च आहे ना, खर्च आपला वाढला, अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? सांगा, जर का अशी परिस्थिती तुमच्यावर आली तर काय कराल तुम्ही? चॅट बॉक्समध्ये सांगा. तर शैलेंद्र राणे म्हणतात स्विच इन्व्हेस्टमेंट, कर्ज घेणार. हा एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे. मला सांगा किती लोक म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी कर्ज मिळतं. होम लोन, ऑटो लोन सगळं मिळतं, पण रिटायरमेंटसाठी कोण कर्ज देतं का सांगा मला? रिटायरमेंटसाठी कधीच कर्ज मिळणार नाही. आणि बऱ्याच लोकांनी हेच उत्तर दिलंय, की तुम्ही तुमचं जे कॉर्पस आहे त्यातूनच तुम्ही पैसे कमी करणार. जे कॉर्पस त्यातले पैसे तुम्हाला वापरायला पर्यायच नाही ना. ब्लेम आरबीआय. हे खूप छान उत्तर देत तुम्ही सगळे. थँक्स फॉर द वंडरफुल पार्टिसिपेशन. तर ही समस्या होती, जसं आता सुभाष म्हणले, की कॉर्पस मधनं पैसे काढायला लागतील. तर ही परिस्थिती येऊ नये म्हणून कधीही निवेश करताना हे लक्षात ठेवायचं, की आपलं जे निवेश आहे त्याचा जो परतावा आहे तो जी महागाईचा त्याच्याहून जास्ती यायला पाहिजे. महागाईच्या दरापेक्षा जास्ती यायला पाहिजे. आता महागाई 6 आहे आणि तुम्हाला 6% जरी मिळाले तरी टॅक्स लागू शकतो. तर इथं रिटायर झाल्यानंतर तुम्हाला फारशी रिस्क तर घेता येत नाही. रिस्क टेकिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते आपली. मग काय करायचं? मग अशा वेळी डेट म्युच्युअल फंड हे खूप महत्वाचे होऊन जातात. अशा वेळी डेट म्युच्युअल फंड खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून आजचा विषय आम्ही ठेवलाय. आणि सध्या ही जाज्वल्य परिस्थिती आहे, ही परिस्थिती सगळेजण बघतायत. म्हणून डेट फंडकडे सगळ्यांनी अगदी उघड्या डोळ्याने अगदी डिटेलमध्ये बघायला पाहिजे, की कसे डेट फंड्स काम करतात. तर डेट जसं समीर सरांनी सांगितलं, एक बॉरोवर असतो, एक लेंडर असतो. गव्हर्नमेंट पैसे रेस करते, बँक्स पण पैसे रेस करतात आणि कॉर्पोरेट्स पैसे रेस करतात. आणि त्यांना पैसे देतं कोण? म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपनीज, बँक्स, फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि आपण पण रिटेल इन्व्हेस्टर पण आपण पैसे आपण नाही का बँकेमध्ये एफडी करतो ना आपण, म्हणजे आपण त्या बँकेला कर्जच देतोय. ही किती छान भावना आहे, की बँक आपल्या कर्जामध्ये आपण बँकेला पैसे दिले म्हणजे ती आपल्या कर्जात डुबली. हे fact आहे. तर तुम्ही बँकेचे कर्जदार होता. जर का तुम्ही होम लोन घेतलं पण तुम्ही एफडी दिली तर बँक तुमची कर्जदार असते. ते जे काही 1 वर्षाचे 5%, 6% जे काय असेल. पण बेसिकली बँकेनं तुमच्याकडनं पैसे कर्जावर घेतलेले असतात. फरक काय आहे डेट मार्केटमध्ये, की एफडी मध्ये जसं लिहून दिलं किंवा बॉन्ड तुम्ही घेतला एखाद्या प्रायव्हेट कंपनी तर त्यात लिहून दिलेलं असतं 1 वर्षात 6% मिळतील, एफडी मध्ये 1 वर्षात 5% मिळतील, 8% मिळतील वगैरे.
तर ते एका वर्षानंतर तुम्हाला मिळणार असं तुम्हाला वाटतं. आणि जनरली लोक काय म्हणतात, एफडी मध्ये रिस्क नाहीये. एफडी मध्ये रिस्क काय असते, रिइन्व्हेस्टमेंटची रिस्क असते. आज तुम्ही एफडी धरून त्याला चांगल्या व्याजदराने केली, ते पुढच्या वर्षी व्याजदर तुम्हाला किती मिळेल तुम्हाला माहिती नसतं, आणि तेव्हा व्याजदर जर का महागाईपेक्षा कमी असेल तर तुमचं नुकसान आहे. जसं लोक म्हणतात की 60,000ला निवेश करायचं की नाही कळत नाही, मार्केट पडेल. मी म्हणतो तिकडं नुकसान होईल की नाही मला माहित नाही मार्केटमध्ये, पण जर का तुम्ही एफडीत ठेवले तर नुकसान व्हायची शक्यता खूप जास्त आहे. कारण एफडी मध्ये तुम्हाला 3.5% मिळणार, महागाई 6%. तर जी गोष्ट आज 100 रुपयाची ती 106 रुपयाची होऊन जाणार पुढच्या वर्षी, आणि तुमच्या 100ची जी व्हॅल्यू आहे ती पुढच्या वर्षी 103.5 होणार, म्हणजे ₹2.5 कमी पडणार. म्हणजे ₹2.5 कमी पडणार. आवाज ब्रेक होते तो होईल, स्टेडी होईल. अमोल सर 1-2 मिनिटात स्टेडी होईल तो आवाज. आवाज स्टेडी होईल. थँक्स. तर गॅरंटीड नुकसान त्यामुळे होऊ शकते एफडी मध्ये. तुमच्या पैशाचा जो व्हॅल्यू, स्ट्रेंथ ऑफ युअर मनी विल रिड्यूस विथ टाइम. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही अशा ठिकाणी निवेश करा की जिथं तुम्हाला इन्फ्लेशन प्लस रिटर्न्स तरी मिळालं पाहिजे. तर एखादं फंड बघताना त्यात 4 गोष्टी महत्वाच्या असतात. क्रेडिट क्वालिटी, जसं मी म्हटलं AAA, AA, सिंगल ए, बी, सी, डी हे कॅटेगरीज असतात. त्याच्यावरनं कळतं की पत काय ह्या कर्ज रोख्याची या डेट बॉन्ड. एक डेट फंड कसा बनतो, हे जे 3 इश्युअर आहेत, सरकार, बँक आणि कंपन्या, ह्यांचे कर्ज रोखे असतात अगदी एका दिवसापासून ते 30 वर्षापर्यंत. मग ते सगळं कर्ज रोखे डिपेंड ऑन द थीम ऑफ दॅट, कुठल्या तो थीम आहे त्या फंडचा, त्याच्यानुसार त्या कर्ज रोख्यांचा एक पोर्टफोलिओ केला जातो आणि त्यालाच आपण स्कीम म्हणतो. तर त्याच्यात क्रेडिट क्वालिटी कळते आपल्याला, की क्रेडिट क्वालिटी काय आहे, कशी आहे, आणि मग त्याच्या अनुसार तुम्ही ठरवू शकता की या फंडमध्ये क्रेडिट क्वालिटी कशी आहे, तर कसं निवेश करायचं. दुसरं कुपन म्हणजे व्याजदर. एखादा जेव्हा बॉन्ड इश्यू केला जातो तर त्याच्यावर एक परतावा असतो, किती 6%, 8%, 5%. 1 वर्षासाठी 6%, 3 वर्षासाठी 5% असे बॉन्ड इश्यू केले जातात कंपन्यांद्वारे. मग अशा वेळेस काय करायचं, तर एक फंड पण असतो. फंड पण एक YTM सांगत असतो, यील्ड ज्याला आपण म्हणतो. तो एक्झॅक्टली तर म्हणता येणार नाही, पण रफली एक एफडीला जसं व्याज सांगता येतं तसं एका फंडला यील्ड सांगता येतं, आणि मॅच्युरिटी म्हणजे किती वर्षाचा हा पेपर आहे, ह्याच्यात किती वर्षाचे ऍव्हरेज पेपर आहेत हे कळतं. या 3 गोष्टी आपल्याला डेट फंड मध्ये कळतात. आता आपण ते म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा, की डेट फंड मध्ये पण व्हरायटी खूप असते. राईट फ्रॉम 1 डे पासून ते अगदी 3, 5, 10 वर्षांपर्यंत आपल्याकडे फंड असतात. तर जसं तुमचं होरायझन आहे इन्व्हेस्टमेंटचं, तसं तुम्ही फंड सिलेक्ट करू शकता. की तुम्हाला अगदी 2-3 महिने ठेवायचे आहेत का, तर लिक्विड फंड मध्ये पैसे ठेवा. कोणी म्हणतं की आम्हाला 1 वर्ष SIP करायची. 1 वर्षाची SIP कधी तुम्ही इक्विटीमध्ये करू शकणार नाही, कारण इक्विटीमध्ये रिस्क आहे. तर तुम्ही लो ड्युरेशन किंवा अशा काही फंड्समध्ये तुम्ही SIP करू शकता, की तुम्हाला मुलांची फी भरायची आहे, व्हॅकेशनची तयारी करायची आहे, प्रीमियम भरायचा, इन्शुरन्सचा वगैरे जे खर्च असतात, त्याच्यासाठी तुम्ही डेट फंड मध्ये SIP करू शकता. तर 1 वर्षापर्यंत लो ड्युरेशन फंड, म्हणजे ज्यांना अगदीच सेफ्टी पाहिजे की बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवतोय तर तेवढीच सेफ्टी आम्हाला पाहिजे, तर बँकिंग PSU फंड असतात, की ज्याच्या अंतर्गत जे कर्ज रोखे असतात ते बँक किंवा सरकारी कंपन्यांनी दिलेलेच असतात, त्यामुळे ते सेफ पण असतात. आणि कॉर्पोरेट बॉन्ड फंड असतात. मग त्याच्यानंतर क्रेडिट रिस्क, मीडियम टर्म फंड त्याच्यानंतर येतात. ते मी केवढं इथं विस्तारमध्ये सांगत नाही. पण एक तुम्हाला 3 वर्षापेक्षा जास्ती करायचं असेल तर बँकिंग, PSU, कॉर्पोरेट बॉन्ड हे बऱ्यापैकी सेफ ऑप्शन्स आहेत, कारण का त्यांची क्रेडिट क्वालिटी ही खूप छान असते. म्हणजे AAA, AA हे हाय क्वालिटीचे पेपर त्याच्यामध्ये असतात. टॅक्सेशन बद्दल आपण बोलणार आहे आता इथं पुढं, आणि सगळ्यांनी आता लक्ष द्या की टॅक्सेशन कसं असतं डेट फंडचं, कारण का हा सर्वात मोठा हुक आहे प्रेझेंटेशनचा. जो सर्वात मोठा फायदा आहे की बाबा तुम्ही एफडी मध्ये पैसे ठेवले, तुम्हाला व्याज मिळतंय, पण व्याजातनं पैसे कट होत आहेत. तर त्याच्यासाठी डेट फंड मध्ये ऍडव्हान्टेज असतो की 3 वर्षाहून जास्ती जर का तुम्ही पैसे ठेवलेत तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आफ्टर इंडेक्स मिळतो. 3 वर्षाच्या आधी जर का तुम्ही पैसे काढलेत, की आज तुम्ही इन्व्हेस्ट केलं धरून त्याला 1 फेब्रुवारी 2022 आणि 1 फेब्रुवारी 2025 ला जर का तुम्ही रिडीम केलं, 2 फेब्रुवारी 2025 ला रिडीम केलं, तर 3 वर्ष तुम्ही पूर्ण करता, मग इंडेक्सेशन बेनिफिट मिळते. तुम्ही 31 जानेवारीला जर का रिडीम केलं तर 3 वर्ष पूर्ण होणार नाहीत, तर मग ते म्हणजे 31 जानेवारी 2025 ला तर इंडेक्सेशन बेनिफिट मिळत नाही. जो काही गेन झालाय तो तुमच्या इन्कम मध्ये ऍड होईल ऍज पर युअर इन्कम टॅक्स लॅब. तर आता बघू आपण इंडेक्सेशन बेनिफिट काय, आणि ह्याच्यानंतर आपण छोटंसं कॅल्क्युलेशन पण करणार आहे फॉर अवर ओन अंडरस्टँडिंग. तर सरकारचा नियम काय म्हणतं,
की आपल्याला बॉन्ड मार्केटला प्रमोट करायचं आहे, तर काहीतरी आपण इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे ना इन्व्हेस्टरला, की का डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं. सगळेच पैसे तुम्ही बँकेत लावले तर बँकेवर पण रिस्क येते. बँक त्यांना ज्यांना कर्जावर पैसे देतील ते रिस्क बँकेवर येतील. मग ते रिस्क डायव्हर्सिफाय करायला काही बॉन्ड मार्केटमधनं पैसे उचला, काही बँकांकडनं पैसे उचला, असं लोक म्हणजे सरकारच सांगते कंपन्यांना. एखाद्या कंपनीला एक 10,000 कोटी मार्केटमधनं, ते म्हणतात बँकेकडनं 2-3 हजार घ्या, बॉन्ड मार्केटमधनं 2-3 हजार घ्या, इक्विटी मार्केटमधनं 2-3 हजार घ्या, डायव्हर्सिफाय करा. एकाच ठिकाणून सगळे पैसे घेऊ नका. कारण जर का काय झालं त्या कंपनीचं, बँकेचं थोडं नुकसान होतं. तर बॉन्ड मार्केटला प्रमोट करायला भारत सरकारने आपल्याला इंडेक्सेशन बेनिफिट दिली आहे. जो एक चमत्कारच आहे. जो एक चमत्कारच आहे. एसटीसीजी आणि एलटीसीजी म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन. 3 वर्षाच्या आधी पैसे काढले तर शॉर्ट टर्म म्हणजे तुमच्या इन्कम मध्ये ऍड होईल. 3 वर्षानंतर रिडीम केलं आणि आत ग्रोथ ऑप्शन मध्ये पैसे लावायचे तर तुम्हाला इंडेक्सेशन बेनिफिट मिळेल. कसं ते बघा. एक सीआयआयचा फिगर असतो जो दरवर्षी भारत सरकार डिक्लेअर करतं. कॉस्ट इंडेक्स इन्फ्लेशन. तो जवळजवळ महागाईच्या दराच्या जवळपास असतो. तर त्याचं धरून त्याला 3 वर्षाचा जो सीआयआयचा फिगर आला, म्हणजे 3 वर्षापूर्वी 100 होतं आणि आता काय धरून त्याला 112 झालं, तर 12% इंडेक्सेशन झालं ना. म्हणजे मी कॅल्क्युलेशनच्या डिटेलमध्ये जात नाही, पण 3 वर्षापूर्वी त्या वर्षीचा सीआयआय फिगर 100 होता आणि ह्या वर्षी काय 113 झाला, तर ते 12% वाढले किंवा 112 झाला तर तो 12% इंडेक्सेशनचा फिगर येतो. कॅल्क्युलेशन आपल्याला नंतर बघता येईल. पण इंडेक्सेशनची फिगर दरवर्षी डिक्लेअर केली जाते, कॅल्क्युलेट केली जाते. धरून त्याला तुम्ही 3 वर्ष निवेश केले, तुम्हाला 22% रिटर्न मिळाले. ही स्लाइड तुम्हाला दिसते सगळ्यांना 22% रिटर्न मिळाले. तर 22% तुम्हाला टॅक्स किती पडतो? 12% पर्यंतचा टॅक्स पडणारच नाही. 12च्या अधिक जे काही तुम्हाला पैसे मिळाले म्हणजे किती 22 - 12 म्हणजे 10% ना. त्या 10%चे 20% म्हणजे 2% अधिक एज्युकेशन म्हणजे अधिक सेस आणि टॅक्स तुम्ही फॉर इलस्ट्रेशन कॉम्प्लिकेट नको व्हायला म्हणून. आणि मग तुम्हाला नेट रिटर्न्स किती मिळणार? 22 तुम्हाला होता तुमचा गेन, एनए धरून त्याला तुमची 10ची एनएव्ही होती ती 12.2 झाली 3 वर्षांनी. तर तुम्हाला नेट हातात मिळणार 12. ₹2 तुम्हाला फायदा होईल. तरी इंडेक्सेशन बेनिफिट खूप मोठी आहे. तरी कुठं जास्ती काम होतील ते आपण आता बघणार आहे. एक इलस्ट्रेशन मी तुम्हाला दाखवतो आणि जसं इंडेक्सेशन फिगर दरवर्षी चेंज होणार. आज 100 आहे, पुढच्या वर्षी 105, 110, 115, कधी 118 होईल. महागाई कमी झाली तर महागाई वाढली तर परत पुढच्या वर्षी 125 होईल. ही फिगर दरवर्षी डिक्लेअर केली जाते, ती वेगळी वेगळी असते. आता धरून त्याला तुम्ही निवेश केलं, 3 वर्षांनी तुम्हाला 25% मिळाले. जो 3 इयर इंडेक्सेशन आहे तो 15% आहे. तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार? 25 - 10. टॅक्सेबल गेन किती आहे तुमचा? सॉरी 25 - 15 असायला पाहिजे हे. 25 - 10, 10 नाही 25 - 15. ते चुकून 10 लिहिलं गेलंय. 25 - 10, 25 - 15. पंचवीस मायनस 15 म्हणजे 10% जे गेन्स आहेत त्याच्यावर टॅक्स लागेल. किती टक्के? 20%. म्हणजे 10 चे 20% म्हणजे किती? 2%. तुम्हाला मिळाले किती? 25. 25 मधनं 2 कमी केले तर हातात मिळाले तुम्हाला 23. कळालंय सगळ्यांना? आता ह्याचं उत्तर मला द्या जर का तुम्हाला कळालं असेल तर. आय रिक्वेस्ट एव्हरीवन. तुम्हाला परतावा 20 मिळालाय. त्या वर्षीचं इंडेक्सेशन 3 इयर इंडेक्सेशन हे 10% आहे. तर जर का तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं तर पटकन सांगा उत्तर. तुम्हाला हातात किती मिळणार? नेट रिटर्न्स तुम्हाला हातात किती मिळतील? 20% रिटर्न्स मिळालेत. 10% इंडेक्सेशन आहे. तर 20 तर नाही मिळणार तुम्हाला ना. 20 पेक्षा कमी मिळतील. किती मिळतील लवकर सांगा सगळ्यांनी. मोस्टली लोक बरोबर उत्तर देत आहेत. पण पटापट उत्तर दिलं. चूक बरोबर विचार करू नका. जो प्रयत्न करतो तो कधी चुकत नाही. तर तुम्ही बरोबर असाल किंवा इथं बरोबर काय ते शिकाल. सगळ्यांनी प्रयत्न करा. सगळ्यांनी प्रयत्न करा. मी उत्तर बघतोय सगळ्यांची. Wonderful. Thank you for the audience for being so supportive and participating. Great, great. Fantastic. रिटर्न्स मला बरेच लोक 28-24 सांगतात. तर का तुमचा गेनच 20% तर 24% रिटर्न कसं मिळेल तुम्हाला? किंवा 28%. आता कॅल्क्युलेशन आपण बघू. 20 - 10, 10% टॅक्स नाही. 20च्या वर 10 म्हणजे किती? 10%. 10%चे 20% म्हणजे किती? 2. 20तनं 2 कमी करायचे 18. खूप लोकांनी 18 उत्तर दिले. त्यांचं कॉंग्रॅट्स. ज्यांनी दिलं नाही त्यांनी समजून घ्या. इंडेक्सेशन बेनिफिट कसं काम करतं.
समजून घ्या इंडेक्सेशन कसं काम करते. आता सगळ्यांचं बरोबर उत्तर येतंय. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. परत एकदा प्रयत्न करायचा. लेट्स ट्राय वन्स मोर. धरून चला तुम्ही 18% कमवलं, 18% रिटर्न्स मिळाले आणि त्या वर्षीचे इंडेक्सेशन, आता कुठलं तरी पुढचं वर्ष आलं, त्या वर्षी इंडेक्सेशन 3 इयर इंडेक्सेशन हे 12 निघालं. ठीक आहे. आता मला सांगा तुम्हाला नेट परतावा पोस्ट टॅक्स किती मिळेल सांगा जरा सगळ्यांनी. 18% होते, 12% इंडेक्सेशन आहे. खूपच छान, खूपच छान उत्तर देत आहेत. ऑलमोस्ट सगळ्यांचं बरोबर येत आहे आता. व्हेरी नाईस. गणिताची जे काही उगम आहे तो भारतात झाला आहे, त्यामुळे फटाफट मॅथ सगळ्यांना येत आहे. खूप छान आहे. थँक्स लोकसत्ता फॉर इनेबलिंग सच अ एज्युकेटेड अँड पार्टिसिपेटिंग ऑडियन्स. धन्यवाद लोकसत्ताचे. ऑलमोस्ट सगळेजण बरोबर उत्तर देत आहेत. कॅल्क्युलेशन बघा. 18 - 12 6% ना. 12% टॅक्स नाही. 12च्या वर किती मिळाले? 6. 6चे 20% म्हणजे किती? 1.2. 18तनं 1.2 कमी झाले तर 16.8 मायनस सेस अँड एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन टॅक्स अँड सेस, टॅक्स अँड सेस, सॉरी. सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलंय. 6 नाहीये साहेब, 6 नाहीये. 6% जो गेन आहे त्याला टॅक्स पडणार 20%. तो 20% कमी करायचा 18 मधनं. ठीक आहे. तो 18 मधनं 20 कमी करायचा. सॉरी 18 मधनं 1.2 कमी करायचा. तर अशा प्रकारे इंडेक्सेशन कॅल्क्युलेट केलं जातं. तिसरं उदाहरण देतो. आता मी तुम्हाला उत्तर द्यायला सांगणार नाही, पण बघा 24% मिळाले, त्या वर्षीचं इंडेक्सेशन 15 आहे. 24 मधनं 15 कमी केले, 9, 9चे 20% म्हणजे 1.8. त्या 24 मधनं 1.8 कमी करायचे म्हणजे 22.2. तर हे खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. 3 वर्ष जर का तुम्हाला पैसे ठेवायचे असतील तर एफडीच्या ऐवजी तुम्ही का नाही डेट फंड मध्ये विचार केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. कंपॅरिझन तुमच्या समोर आहे की धरून त्याला एफडी आणि डेट फंड मध्ये, म्हणजे डेट फंड कुठे लिक्विड फंड असू दे नाहीतर कधी कॉर्पोरेट बॉन्ड असू दे, टॅक्सेशन सगळ्यांचं एकसारखंच. टॅक्सेशन एकसारखंच आहे. तर एफडी मध्ये तुम्ही 10 लाख लावले, 25% मिळाले तर तुम्हाला 12.5 लाख मिळतील. डेट फंड मध्ये लावले तिकडे पण 25% मिळाले, 12.5 लाख मिळतील. इंडेक्सेशन नावाचा प्रकार एफडीला नाहीये, तो फक्त डेट फंडला आहे. धरून त्याला इंडेक्सेशन 12 आहे. त्या वर्षी तर 3 इयर इंडेक्सेशन, 1 इयर नाही, 3 इयर इंडेक्सेशन 12 आहे. एफडी मध्ये 30 प्लस सेस टॅक्स मी घेतला नाहीये, तर तुम्हाला हातात मिळतील 5.4. नेट रिटर्न्स 5.4 आहे. ठीक आहे. आणि तेच जर का डेट फंड मध्ये आपण बघितलं तर सेम व्याजाला नेट रिटर्न 6.9. 6.9 आहे. कळालंय सगळ्यांना कसं एफडी पेक्षा डेट फंड बेटर असतात. जे टॅक्सेशनचा ऍडव्हान्टेज मी म्हणला तो 3 वर्षापेक्षा जास्ती ठेवला तर येईल. हॅव यू अंडरस्टूड हाऊ इंडेक्सेशन बेनिफिट हेल्प्स यू इन टॅक्सेशन? सगळ्यांनी जर सांगितलं तर बरं होईल. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, डेट फंड मध्ये निवेश करायचा 3 वर्षापेक्षा जास्ती ठेवायचा आणि ग्रोथ ऑप्शन मध्ये ठेवायचा. डिव्हिडंड ऑप्शन आता काय तेवढा टॅक्स एफिशियंट राहिला नाही, 30% टॅक्स लागतोय, त्यामुळे डिव्हिडंड बाय अँड लार्ज नकाच घेऊ. पण ऍब्सोल्यूट गेन जर का आपण बघितला, आता हे एफडीचं धरून चाला तुम्ही, 10 लाखाची एफडी 11.75 देते आणि 10 लाखाचं डेट फंड 12.24 देतोय. दोघांचा परतावा तेवढाच आहे, 25%. एक्झिट लोड नसतो डेट फंडला, एका वर्षानंतर मोस्टली नसतो. एका वर्षानंतर नसतो डेट फंडला. तो एक्झिट लोडचा प्रकार येणार नाही. बेसिकली लक्षात काय ठेवायचं, 3 वर्षानंतर तुम्हाला फायदा होतो इंडेक्सेशनचा. सगळ्यांनी याचा अगदी पूर्ण वापर करा, पूर्णपणे याचा वापर करा. तर जर का तुम्हाला शॉर्ट टर्म पैसे लिक्विड फंड मध्ये ठेवायचे, 6 महिन्यासाठी पैसे ठेवायचे असेल तर लिक्विड फंड, शॉर्ट टर्म फंड हे खूप चांगलं ऑप्शन आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं की इंटरेस्ट रेट वर गेले की बॉन्ड प्राइस खाली जातं आणि इंटरेस्ट रेट खाली गेले की बॉन्ड प्राइस वर जातं. आता गेले 1.5 वर्षात 2 वर्षात इंटरेस्ट रेट खूप खाली गेले. जे भारत सरकार आरबीआय द्वारे इंटरेस्ट रेट ऑफर केले जातात ते खाली गेले, त्यामुळे बॉन्ड प्राइस वर गेला आणि तुम्हाला चांगला परतावा मिळाला. पण आता आपण इंटरेस्ट रेटच्या बॉटम सायकलला आहोत. इथून इंटरेस्ट रेट वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजी कशी असती की जर का इंटरेस्ट रेट कट अपेक्षित आहे तर बॉन्डची प्राइस वर जाते, आपल्याला फायदा होतो, तर तुम्ही हाय ड्युरेशन घेता. आणि इंटरेस्ट रेट वर जाण्याची अपेक्षा असेल तर तुम्ही शॉर्ट ड्युरेशन घेता. तर आता म्हणजे जनरली तो एक समुपदेशनाचा विषय आहे की बाबा इंटरेस्ट रेट कुठं जाणार, काय जाणार. पण जर का तुम्ही जे काय डिस्कस कराल त्यात इंटरेस्ट रेटची दिशा कुठली आहे ते बघा. आणि जे काय तुमचा ऍडवायझर, डिस्ट्रीब्युटर, तुमचा स्वतःचा अभ्यास असेल, जर का तुम्हाला वाटलं की व्याजदर वर जात आहेत
आणि जाण्याची शक्यता आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर शॉर्ट ड्युरेशन, लो ड्युरेशन, 3 महिने, 6 महिने, वर्षभराच्या फंड ज्याचं ड्युरेशन आहे अशाच फंड्स मध्ये पैसे लावा. आणि जर का तुम्हाला हाय यील्ड हाय रिस्क पाहिजे, तुम्ही स्लाइटली लो क्वालिटीचे पेपर घेतले, AA सिंगल ए, तर परतावा जास्त मिळेल, पण त्या कंपन्यांचं भविष्य डोलायमान झालं तर तुमची रिस्क वाढती. आणि ते हाय क्वालिटी घेतलं तर व्याज दर कमी मिळतं. आज AAA 5 वर्षासाठी किती देतात व्याज? 5-5.5%. जे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, भारत सरकार नेहमी AAA असतं, ते 5 वर्षासाठी हार्डली 5-5.5% रिटर्न देतात. सो परतावा कमी मिळतो पण ते सेफ असतात. मग हाय क्वालिटी घेऊन 3 वर्ष जर का होल्ड केलं तर एक इंडेक्सेशन बेनिफिटचा तुम्हाला टॅक्सेशन मध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. रिस्क असतात, इंटरेस्ट रेट रिस्क, कंपनीमध्ये क्रायसिस येऊ शकतो, लिक्विडिटी रिस्क, इव्हेंट. कोविड सारखं झालं की बाबा कोण खरेदी करत नाहीये बॉन्डची, तर बॉन्डचा भाव कमी होऊन जातो आणि डेट फंड निगेटिव्ह रिटर्न देऊ शकतो. तर भरपूर रिस्क असतात, पण मेन रिस्क असते ते म्हणजे क्रेडिट क्वालिटी, की यील्ड टू मॅच्युरिटी जे तुम्ही बघता. जर का लोअर क्वालिटी घेतलं तर यील्ड वाढतं. एखादा 2 फंड आहेत, ते 2 फंड म्हणतात की मी 1 वर्षाचे पेपर होल्ड करतोय, मी 7% देतोय, एक म्हणतो 1 वर्षाचा पेपर 5%. त्याची क्रेडिट क्वालिटी बघायची. जो हाय यील्ड देतो तो नक्कीच लो क्वालिटीचे पेपर ठेवतोय. आणि दुसरं म्हणजे इंटरेस्ट रेट रिस्क, की मॉडिफाईड ड्युरेशन, किती वर्षाचे पेपर आहेत, 5 वर्षाचे आहेत, 2 वर्षाचे आहेत का 6 महिन्याचे आहेत. तर ह्या ज्या रिस्क आहेत ह्या तुम्हाला या 2 गोष्टीतनं कळतात. कुठल्या क्वालिटीचे पेपर आहेत ते यील्ड टू मॅच्युरिटीवरनं कळेल, आणि किती ड्युरेशनचे पेपर आहेत ते मॉडिफाईड ड्युरेशनवरनं कळेल. तर जर का तुम्हाला वाटत असेल व्याजदर वर जाणार आहे तर छोटं मॉडिफाईड ड्युरेशन घ्यायचं, जसं आता आपण बघितलं. व्याजदर खाली जाणार वाटत असेल तर हायर मॉडिफाईड ड्युरेशन घ्यायचं. तुम्हाला हायर रिस्क घ्यायची असेल तर क्वालिटी थोडी खराब होती पण व्याजदर बरं मिळतं, आणि क्वालिटी AA हे काय वाईट नसती, त्या कंपन्या छोट्या असतात, पण ठीक आहे, यू कॅन इन्व्हेस्ट इन. तर हे प्रश्न नेहमी तुम्ही विचारायला पाहिजेत वेन युअर इन्व्हेस्टिंग इन डेट फंड्स, की एक तर तुमचं टाइम होरायझन किती, तुमचं टॅक्स ब्रॅकेट किती आहे, आणि शॉर्ट टर्म लॉस घ्यायची तुमची तयारी आहे का. कारण डेट फंड मध्ये पण असं शॉर्ट टर्म मध्ये महिना, 2 महिने, 3 महिने असं नुकसान होऊ शकतं. जर का ते इव्हेंट जे आपण आता 4-5 बघितले रिस्क आहेत त्या ट्रिगर झाल्या तर ती शक्यता आहे. आणि तुमचं रिस्क प्रोफाईल काय, तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल, डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करायच्या ऐवजी तुम्ही बॅलन्स फंड मध्ये जाऊ शकता, बॅलन्स मध्ये जायच्या ऐवजी इक्विटी मध्ये, डिपेंडिंग ऑन युअर रिस्क प्रोफाईल तुम्ही ठरवू शकता काय कसं करायचं. सो विथ दॅट माझं प्रेझेंटेशन सो सांगायचा उद्देश हाच आहे की डेट फंड मध्ये तुम्ही लक्षात ठेवा की 3 वर्षापेक्षा जास्ती तुम्हाला टॅक्सचा ऍडव्हान्टेज खूप. तुम्ही क्रेडिट क्वालिटी बघा यील्ड मधनं, की 5% मिळतात, म्हणजे तो YTM 5 आहे का 6 आहे का 7 आहे. जेवढा यील्ड हाय तेवढं क्रेडिट क्वालिटी कमी असणार. तिसरं ड्युरेशन, की आता ड्युरेशन 1 वर्ष आहे, 2 वर्ष आहे, 3 वर्ष, 5 वर्ष काय. तर ड्युरेशनची रिस्क काय, व्याजदर वर जेवढं जातात तर जेवढा मोठ्या ड्युरेशनचा पेपर तेवढं नुकसान जास्त. तर ड्युरेशन तुम्ही ठरवा. जर का तुम्हाला वाटत असेल व्याजदर वर जाणार आहे, की 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी एवढी 8 होती आज 5 ला आली, कदाचित पुढच्या वर्षी 6 ला जाईल असं वाटतंय तुम्हाला, तर लॉंग टर्मचे पेपर घेऊ नका. जर का तुम्हाला वाटतं नाही आज एवढी 5 आहे उद्या 3 होणार आहे, तर लॉंग टर्मचे पेपर. तर तुमचा जो काही ऍडवायझर किंवा तुमचा जो अभ्यास असेल त्याच्यानुसार तुम्ही ड्युरेशनचा कॉल घेऊ शकता. आणि ह्या 3 गोष्टी जर का लक्षात ठेवल्या, 3 वर्ष, क्रेडिट क्वालिटी आणि ड्युरेशन, तर जी समस्या बऱ्याच लोकांना भेडसावते की बाबा व्याजदर मिळत नाहीये, महागाई वाढतीये, पैसे पुरेसे राहत नाहीयेत, आणि ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतोय ते नेट निगेटिव्ह रिटर्न्स मिळत आहेत. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवून नक्कीच तुम्ही त्याच्यावर मात करण्याच्या दिशेनं पाऊल उचलू शकता. सो दॅट इज इट फ्रॉम माय साइड. थँक्यू सर. दीक्षित साहेब किंवा समीरजी, मी तुम्हाला ह्या सेशन बद्दल काय सांगणार. खरं तर प्रेक्षकांनीच इतक्या भरभरून प्रतिसाद तुमच्या समोर प्रेझेंट केलेला आहे, मला अधिक काही कॉमेंट करण्याची गरज नाही. प्रेक्षकांनी फार इंटरॅक्टिव्ह पद्धतीने मला वाटतं त्यांचा प्रतिसाद तुम्हाला दिलेला आहे, तोच पुरेसा बोलका आहे. माझ्याकडनं एक मी नक्की सांगू इच्छितो की कर्ज या विषयावरती किंवा कर्ज या संकल्पनेवरती मराठीमध्ये खूप नकारात्मकता असते, असायची, पण तुमच्या या 2 प्रेझेंटेशनमुळे ती नकारात्मकता, निगेटिव्हिटी बऱ्यापैकी दूर झाली आहे, आणि हे एक उत्तम गुंतवणुकीचं साधन, पर्याय आहे, हे गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचली. मनपूर्वक आभार. आणि परत एकदा आभार म्हणजे तुम्ही फार छान पद्धतीने ह्या चॅटबॉक्सचा वापर केला.
त्यामुळे हे संबंध कार्यक्रमच मला वाटतं तो फास्टेस्ट फिंगर सारखा झाला आणि कोण बनेगा करोडपती सारखा छान होता, ठीक उपमा, आहे. छान उपमा, फास्टेस्ट. त्याच्यातली दुसरी बाजू जी वाटते मला, कदाचित माझ्यासारख्या निवेदकाची आता गरजच लागणार नाही. इतकं तुम्ही प्रत्यक्ष तज्ञ आणि प्रेक्षक असा थेट जर संवाद होत असेल तर मला समन्वयकाची गरज नाही असं मला वाटतं. असो, खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही दोघांनी हा सगळं सेशन घेतलं. अगदी थोडक्यामध्ये प्रश्न जे आलेले आहेत ते मी काही लिहून घेतलेले आहेत, काही तुमच्या समोर सुद्धा आहेत. पण पुढील एक 30-35 मिनिटांमध्ये आपण त्या प्रश्नांना स्पर्श करून पुढे जाऊया. चंद्रशेखर कुलकर्णींच्या प्रश्नाने आपण सुरुवात करूया. ते म्हणतात मॅक्लोनी ड्युरेशन म्युच्युअल फंड मधल्या स्कीम मध्ये असतं, ते हे मॅक्लोनी ड्युरेशन म्हणजे काय? सुनील सर आमचे प्रोडक्ट्स करणार, सुनील सर चांगलं उत्तर देतील. नाही, मॅक्युलर ड्युरेशन हा एक टेक्निकल कन्सेप्ट आहे. मुळामध्ये त्याचा अर्थ असा आहे की जे मी आधी स्लाइड मध्ये दाखवलं की प्रत्येक गुंतवणुकीचं एक फ्रेमवर्क ठरलेलं असतं, समजा 3 ते 6 महिने किंवा 6 ते 9 महिने. तर जे ड्युरेशन ही जी कन्सेप्ट आहे ते एक ऍव्हरेज ड्युरेशन अख्ख्या पोर्टफोलिओचं ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतो त्याला मॅक्युलर ड्युरेशन असं म्हणतात. हा थोडासा टेक्निकल आहे, कदाचित आपण वैयक्तिक आपण बोललो तर मी अधिक चांगल्या रीतीने एक्सप्लेन करू शकेन. बरोबर. आणि मला मी पण प्रश्न का घेतला की आमची जी गुंतवणूकदाराची जी इयत्ता आहे ती सुद्धा किती वरच्या लेवलची आहे, याच्यातला तो एक म्हणजे एक दिशा दर्शक असा म्हणजे इंडिकेटिव्ह मला प्रश्न वाटला म्हणून मी तो घेतला. पण टेक्निकल आहे आणि उत्तर हे नाहीये. तसाच तुषार देसले प्रश्न विचारतायत, डेप्ट फंडाची निवड कशी करावी? एकदम सरळ धोट प्रश्न आहे. तुम्ही बऱ्याच त्याची उत्तरं दिलेली आहेत पण अधिक क्रिप्टिक पद्धतीने उत्तर अपेक्षित आहे. दीक्षित सर तुम्ही बोलू शकता यावर. ओके. ऍक्च्युली मी थोडं त्याच्यावर बोललो होतो की एक तर असं म्हणतं की तुमचं गोल काय आहे, की बाबा तुम्ही 1 वर्ष होल्ड करणार असाल तर तुम्ही शॉर्ट टर्म फंड्स कडे ठेवा, तेच तुमच्यासाठी ठीक राहतील. 3 वर्षाच्या अधिक केलं तर तुम्हाला टॅक्सचा ऍडव्हान्टेज आहे. तर ह्या घडीला तुम्ही ड्युरेशन रिस्क घ्यायची का क्रेडिट रिस्क घ्यायची, हे 2 मुख्य रिस्क असतात. बाकी पण खूप असतात, पण ज्या मेन असतात त्या ह्या 2 असतात की कुठल्या प्रतीचे पेपर तुम्हाला, फक्त ट्रिपल ए पाहिजे, फक्त बँकिंग पाहिजे का नाही, तुम्ही सिंगल ए डबल ए पेपरशी पण ठीक आहात. जेवढं त्याचं क्रेडिट क्वालिटी खाली खाली जाते तसं त्याचं मिळणारं व्याज वाढत जातं आणि ते व्याजच त्या बॉन्डच्या प्राइसमध्ये ऍड केलं जातं आणि तसंच तुम्हाला परतावा मिळतो. तर पहिलं तर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कुठल्या क्रेडिट क्वालिटी बरोबर तुम्ही कम्फर्टेबल आहात, की एखाद्या पोर्टफोलिओमध्ये 50% ट्रिपल ए, 50% डबल ए, 100% ट्रिपल ए, 80% डबल ए, ते तुम्हाला कळू शकतं. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्च कराल क्रेडिट क्वालिटी तुम्हाला कळते. दुसरं म्हणजे ड्युरेशन, की 1 वर्षाचा पेपर, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा मॉडिफाईड ड्युरेशन चे फंड घ्यायचे. म्हणजे जसं म्हणलं मॉडिफाईड ड्युरेशन किती ठेवायचं फंडचं हे पण तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. क्रेडिट क्वालिटीमध्ये आपल्याला सरळ कळतं की डबल ए, ट्रिपल ए, सिंगल ए म्हणजे क्वालिटी कमी कमी होते, व्याज मिळतो जास्त. ड्युरेशनचा कॉल घेताना ओव्हरऑल मार्केट मधले इंटरेस्ट रेटचा सिनारिओ काय आहे हे महत्वाचं असतं. इंटरेस्ट रेट्स कमी होणार असतील तर लॉंगर ड्युरेशन, इंटरेस्ट रेट्स वर जाणार असं जर का तुमचा अभ्यास असेल किंवा तुमचा डिस्ट्रीब्युटर ऍडवायझर तुम्हाला सांगत असेल तर शॉर्टर ड्युरेशनचे फंड्स. या 2 निकषांवर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. दीक्षित साहेब, तुम्ही डिस्ट्रीब्युटरचा उल्लेख केला म्हणून तशाच अर्थाने एक शिरीष क्षीरसागर अमरावतीवरनं प्रश्न विचारतायत. म्हणजे तो प्रश्न बरेचदा वारंवार येतो, गुंतवणूक सल्लागार नेमका निवडावा कसा? पण आजच्या या कंटेस्टमध्ये मी असा तुम्हाला हा प्रश्न रिफ्रेश करतो की डेप्थसाठी म्हणून स्पेसिफिकली असे स्पेशलाइज्ड गुंतवणूक सल्लागार असतात का जे नॉर्मल सगळीकडे सल्लागार असतात ते सुद्धा ह्या कर्जरोख्यांमध्ये आम्हाला गाईड करू शकतात? शिरीष क्षीरसागर यांचा प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे आणि मी नेहमी तेच म्हणतो की जर का तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही स्वतः करा, अभ्यास नसेल तर तुम्ही ऍडवायझर घेतलेला कधीही चांगला. आता साधं आपल्याला पोहे आणि चहा पण नीट शिकायचं असेल तर किमान 2-3 महिने केलं तर आपल्याला येत. पहिल्या फटक्यात चहा पण नीट येत नाही. तसंच गुंतवणूक हा विषय आहे कारण की रिस्क खूप सारे असतात, म्हणजे बरंच काय काय आहे त्यात शिकण्याला. ते जर का तुम्ही तेवढं स्वतःहून शिकू शकता आणि फक्त आजचे जे रिटर्न्स मिळतात त्याच्या हिशोबाने, जसं मी म्हटलं इनर्शियावर तुम्ही इन्व्हेस्ट नाही केलं
तर तुम्ही स्वतः करू शकता. पण तेवढं जर का तुमचा गाढ अभ्यास नसेल आणि फक्त रिटर्न्स बघून तुम्ही निवेश कराल तर चुकण्याची दाट शक्यता. पण दुसरा प्रश्न होता की निवेशक डिस्ट्रीब्युटर इक्विटी आणि डेटचे वेगळे असतात का? सहसा नसतात. नसतात. ओके. कारण काय म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मवर सगळंच अवेलेबल आहे. एखादा डिस्ट्रीब्युटर कॉम्प्रिहेन्सिव्ह वेल्थ मॅनेजमेंटच करायचा प्रयत्न करतो. तर असं तर मी तरी पाहण्यात मला कधी आलेलं नाही की फक्त डेटच कोणतरी करतंय. ओके. होऊ शकतं की तुम्हाला मिळणारे इन्व्हेस्टर्स तसे मिळू शकतात. पण फक्त डेट पुरतं स्वतःला कोणी रोखून ठेवू शकत नाही. स्पेशलिस्ट असू शकतात की त्यांचं बाबा डेट मधलं ज्ञान अगाध आहे किंवा इक्विटी मधलं अगाध आहे, डेट थोडं कमजोर आहे, इक्विटी कमजोर आहे, असं होऊ शकतं. पण असं डिस्ट्रीब्युटर कोणी नसतो. आणि कुठला डिस्ट्रीब्युटर चांगला मी नेहमी तेच म्हणतोय ज्यांना जास्ती सायकल्स बघितलेत मार्केटमध्ये. राईट. त्यांना 5 वर्ष, 10 वर्ष. आता डेटमध्ये पण सायकल्स असतात. इंटरेस्ट रेट वर खाली जाते हे सायकलच आहे. 2013 साली व्याजदर वर गेले होते. 6 चे 8 झाले होते आणि मग खाली आले. मग परत नोटबंदीनंतर वर गेले. लोकांना वाटलं खाली जाणार पण वर गेले नोटबंदीनंतर. आणि परत मग 2020 साली खाली आले. तर या गेल्या 5-6 वर्षात आपण 2 वेळा सायकल बघितली. 2008 ची पण सायकल बघितली की तेव्हा पण व्याजदर वर जाऊन खाली आले, परत वर गेले. तर परत तेच ज्यांना जेवढे सायकल जास्ती बघितलेले आहेत तेवढा तो ऍडवायझर परिपक्व असतो. बरोबर. तर तुम्ही ते त्याच्याशी डिस्कस करा की त्यांनी कुठले सायकल बघितले तर तेव्हा त्यांनी काय सजेस्ट केलं होतं, का सजेस्ट केलं. ते जर का तुम्ही डिस्कशन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल डिसाईड करताना कुठला डिस्ट्रीब्युटर घ्यायचा. आणि सुनीलजी मी इथे एक ऍड करू का? हा, बोला ना मला जे समीर. सुचतंय ते सांगतोय हो. की प्रत्येक जणांनी ना आयुष्यात लिव्हरेज केलं पाहिजे. लिव्हरेज ही संकल्पना आपण वापरली पाहिजे प्रत्येक ठिकाणी. आपल्याला जर नॉलेज नाहीये त्या बाबतीत, आपण आपल्या नोकरी धंद्यानिमित्त आपण बिझी असतो, एक सॅलरी येते किंवा धंद्यातनं उत्पन्न येतं. अर्थविषयक इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही म्हणजे माझं असं मत आहे की तुम्ही एक्सपर्ट कडे जायला पाहिजे. कारण त्याचा जसं तुम्ही नोकरी करता तसं त्याचा व्यवसाय हाच असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो गुंतवणूक क्षेत्राचा अभ्यास करत असतो. तर लिव्हरेज ह्या संकल्पनेला आयुष्यामध्ये खूप महत्व आहे आणि त्या दृष्टीने जर गुंतवणूकदारांनी तो लिव्हरेज केलं तर त्यांचा फायदा होऊ शकतो असं मला सांगावं वाटलं म्हणून. चांगले समीरजी. आणि हा लिव्हरेज शब्दच जरा आणखीन वाढूया चर्चेमध्ये, कारण सुमित कुलकर्णींचा एक प्रश्न आहे. त्यांना 2 फंड त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. एक आर्बिट्रेज फंड आणि इक्विटी सेव्हिंग फंड, असे 2 फंडाचं महत्व थोडक्यात जरा विशद करून सांगावं असं सुमित कुलकर्णी विचारतायत. आर्बिट्राज फंड आणि इक्विटी सेव्हिंग फंड. सो आर्बिट्राज मध्ये कॅश आणि फ्युचर्स मार्केटमध्ये जो डिफरन्स असतो त्याचा जो डिफरन्स एनकॅश केला जातो. आणि इक्विटी सेव्हिंग्स मध्ये असं आहे की ती कॅटेगरीमध्ये तुम्ही डेट, इक्विटी ॲज वेल ॲज आर्बिट्राज या तिन्हींचं मिश्रण असतं. त्यामुळे त्या दृष्टीने थोडासा तो हायब्रिड कॅटेगरीमधले फंड मानले जातात. अर्थात वैयक्तिकरित्या जेव्हा आपण बोलू तेव्हा आणखीन चांगल्या पद्धतीने मला हे एक्सप्लेन करता येईल. पण या 2 हायब्रिड कॅटेगरीज आहेत आणि ह्या दोन्ही कॅटेगरीजनी म्हणजे अर्थात जेव्हा व्होलॅटिलिटी जास्त असते मार्केटमध्ये तेव्हा आर्बिट्राजचा परतावा थोडासा चांगला असतो आणि इक्विटी सेव्हिंग्स अतिशय चांगला त्यांनी या कॅटेगरीनी परतावा दिलाय. तर आय थिंक वैयक्तिकरित्या आपण बोललो तर जास्त अधिक फुलवता येईल हा विषय. समीरजी, तुम्ही आम्हाला बोलताना तुमच्या प्रेझेंटेशनच्या दरम्यान म्हणालात की गुंतवणूकदारांनी संशय असायला पाहिजे. आणि आमच्याकडे सुद्धा हे जे प्रश्न आलेत काही त्याच्यातले काही संशयी प्रश्न आलेले आहेत. त्यातला एक समीर देवरणकर असे विचारतायत की क्रेडिट रेटिंग एजन्सीवरती सुद्धा विश्वास कसा ठेवावा. तुम्ही म्हणताय की क्रेडिट रेटिंगचं बघावं, क्रेडिट रेटिंगने आम्ही गुंतवणूक करावी, पण ह्या क्रेडिट रेटिंग एजन्सीवरती विश्वास ठेवावा का, कितपत ठेवावा, कसा ठेवावा, असा तो प्रश्न आहे. नाही, आय थिंक ज्यांनी प्रश्न विचारलाय ते जाणकार दिसत आहेत गुंतवणूक क्षेत्राचे. काही अनुभव असे आलेले असतील त्यांना. बरोबर आहे त्यांचं. सध्या भारतामध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सीज डॉक्टरचं काम करतायत, ज्या प्रत्येक जो इश्युअन्स मार्केटमध्ये येतो त्याची हेल्थ चेकअप करून त्याचं एक रेटिंग ते दिलं जातं. खूपशा एएमसीची ना स्वतःची एक क्रेडिट रेटिंग किंवा क्रेडिट असेसमेंट टीम असते. तर ऍज ऑफ टुडे उत्तरादाखल मी एवढं म्हणेन की क्रेडिट रेटिंग एजन्सीज देतात आणि डेट एक्सपर्टीज, समजा तुम्हाला पर्टिक्युलर एएमसी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल
तर त्या एएमसीच्या डेट स्कीमचं एक्सपर्टीज काय, त्यांचा रिसर्च बेस केवढा मोठा आहे, या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि आता तरी भारतामध्ये क्रेडिट रेटिंग एजन्सीज जे इंडिकेट करतात त्या दृष्टिकोनातूनच गुंतवणूक केली जाते. यालाच जोडून आणखीन एक असा प्रश्न आहे की प्रत्येक बॉन्डचे स्कीम्स येतात त्या गॅरंटेड रिटर्न्स देतात असं एक आमची कल्पना आहे. पण असे पण काही स्कीम्स आहेत की ज्या जे फंड हाऊसेस किंवा बँका असतात त्या गॅरंटी घेत नाहीत. अशा काही आहेत का खऱ्या अर्थाने की ज्याच्यात रिडम्शन पिरियड किंवा रेट, कुपन रेट गॅरंटेड नसलेले पण बॉन्ड्सचे काही प्रकार आहेत का? दीक्षित, तुम्ही सांगावं. एक तर डेट फंड हा कधीच गॅरंटी देणार नाही. कुठलाही डेट फंड गॅरंटी म्हणण्यापेक्षा जो बॉन्ड असतो त्याच्यात त्यांना जो इश्यू केलाय, ज्या कंपनीनं केलाय, सरकारने, बँकने केलाय, ते इश्यू करताना नॅचरली म्हणतात की आम्ही हा बॉन्ड इश्यू करतोय, 100 रुपयाने करतोय, पुढच्या वर्षी परत आहे, 105 रुपये घेऊन जा, असंच त्याचा अर्थ असतो. तर बॉन्ड जो इश्यू करतो मग त्याच्यावर मग त्याचं क्रेडिट क्वालिटी 30, AAA, AA, सिंगल त्याच्यानुसार कळतं. तर त्याचं ऐतिहासिक जे काय त्याचा अभ्यास केला असेल त्याच्यानुसारच त्याला ते रेटिंग दिलं जातं. तर कुठलाही बॉन्ड इश्यू करताना हे आपण धरूनच चालतो की हा व्याज आपल्याला मिळणार आहे. ते उलट पण आहे ना, तुम्ही जेव्हा होम लोन घेता तर बँक असं तर म्हणत नाही की बाबा तुम्ही उद्या EMI दिला नाही तर काय, म्हणून ते घर त्यांच्या नावावर असतं. पण तुम्ही कर्ज घेता आणि मग तुम्ही EMI फेडत घर स्वतःच्या नावानं करता. तर तुम्ही बँकेला जेव्हा पैसे देता तुम्ही बँकेला काय म्हणत नाही ना माझ्याकडे काय गहाण ठेवताय, असं आपण बँकेला कधी म्हणतोय का? मी तुम्हाला 10 लाख देतो, काय गहाण ठेवताय, उद्या तुम्ही व्याज दिलं नाही तर काय, असं नसतं. पण ते धरून चालतात की हा बँक तुम्हाला पैसे देणार, कारण त्याच्यावर RBI बसली, CRR, SLR, रिस्क मॅनेजमेंट सगळं आहे तिथं. तसंच ते बॉन्डचा जो पोर्टफोलिओ केला जातो तो डेट फंड मध्ये असतो. आता त्या बॉन्ड मध्ये काही कमी जास्ती झालं, जसं म्हणलं की मार्केटमध्ये काही कमी जास्त व्याजदर कमी जास्त झाले किंवा स्वतः इंडिव्हिज्युअल कंपनीमध्ये काही कमी जास्त झालं तर परतावा कमी जास्ती होऊ शकतो. तर गॅरंटी तर कोणच कधी देणार नाही ऑफ एनिथिंग. पण जर का त्या बॉन्डने त्याचा कार्यकाल पूर्ण केला, त्यानं तो व्याज आणि मुद्दल परत केलं तर ते नक्कीच त्या NAV मध्ये रिफ्लेक्ट होणार आणि तेवढे रिटर्न्स तुम्हाला मिळणार त्याचे. आपण डेब्ट बद्दल आणि कर्जरोख्याबद्दल चर्चा करतोय तर बरेचदा बँकेतल्या FD बरोबर तुलना केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने मराठी गुंतवणूकदार आम्ही पोस्टात आणि FD मध्येच केलेली असते. तर एक असा प्रश्न आलाय की आम्ही FDतले सर्व पैसे काढून डेफ्ट म्युच्युअल फंडामध्ये ठेवले तर पोस्ट टॅक्स रिटर्न मध्ये काय फरक पडेल आणि ते किती व्यवहार्य आहे की FD मधले सगळे काढायचे आणि डेफ्ट मध्ये गुंतवायचे, हा पर्याय कितपत व्यवहार्य आहे? नाही, मुळात आय थिंक आपण हे बघितलं पाहिजे की आपण आपला टॅक्स स्लॅब काय आहे, मुळात आपण कुठल्या टॅक्स स्लॅब मध्ये येतोय हे एक महत्वाचा डिटर्मिनंट असेल ही इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी. आणि दुसरं, FDतले सर्व पैसे काढून डेट म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. मुळात आम्ही असं म्हणतो की ऍसेट क्लास म्हणजे एक स्प्रेड असतो ना, जसं आपल्या जेवणामध्ये पोळी भाजी आमटी श्रीखंड कोशिंबीर अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. आम्ही नेहमी म्हणतो ऍसेट अलोकेशन तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे इक्विटीमध्ये थोडे, डेटमध्ये थोडे, त्याच्यानंतर थोडंसं गोल्ड, थोडीशी रिअल एस्टेट, म्हणजे एक जनरल एक बोलताना आपण असं म्हणतो विदिन डेट कॅटेगरी ऑल्सो यू कॅन डू ऍसेट अलोकेशन. आता डेट कॅटेगरीमध्ये भारतामध्ये बघितलं तर सगळ्यांचा प्रामुख्याने जो कल आहे तो फिक्स्ड डिपॉझिट कडे आहे. तर या अशा प्रकारच्या प्रोग्राम मधनं जनजागृती हीच करायची आहे की तुम्हाला फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे ठेवायचे आहेत ना, नक्की ठेवा. 100 रुपये ठेवायचे असतील तर ठेवा, नक्की ठेवा. पण त्यातल्या सुरुवात करताना निदान 10 रुपये तरी तुम्ही डेट म्युच्युअल फंड कडे ठेवून बघा, तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसार किंवा तुमच्या अवधीनुसार. मग तो एक्सपिरियन्स तुम्हाला कसा आहे त्याप्रमाणे मग तुम्ही पुढचं डिसिजन घेऊ शकता. अचानक सगळे पैसे उचलून डेट मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे खूपच वैयक्तिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे तो त्यांनी त्या पद्धतीने विचार करावा. मी म्हणतो की थोडंसं तुम्ही आधी डेट मार्केटमध्ये येऊन तर बघा, पाण्यात उतरा आणि त्यानंतर तुम्हाला जसा अनुभव मिळतो त्याप्रमाणे मग पुढची वाटचाल तुम्ही करा. तिथेच समुपदेशकाची गरज असते, त्यांनी हँड होल्डिंग केलं पाहिजे
तर आम्हाला हे पोहणं सोपं जाईल. आणि तुम्ही नकळतपणे आमचा पुढचाच विषय उलगडलेला आहे. पुढच्या रविवारी आम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि डेप्ट ॲलोकेशन वरतीच आम्ही संवाद साधणार आहोत. आभारी आहे तुम्ही हा विषय आणल्याबद्दल. दीक्षित साहेब किंवा म्हणजे कोणी समीरजींनी पण डेप्ट कर्ज रोख्याचा आणि बरेचदा आरबीआयचा फार जवळचा संबंध असतो असं एक कल्पना आहे आमची काहीतरी. तर ते हे जे कर्ज रोख्याचे सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या आरबीआयच्या वेबसाईटवरती बघायला मिळतात का? म्हणजे आम्हाला जास्त म्हणजे गॅरंटी वाटते आरबीआयच्या वेबसाईटवरती आलेल्या गोष्टी अधिक विश्वासार्ह येतात. तर अशा काही गोष्टी आहे का हे कर्ज रोख्यांच्या मार्केटमध्ये? मी सांगतो की मुळात डेट म्युच्युअल फंड्सच्या ज्या योजना आहेत त्याला सेबी रेग्युलेशन अप्लाय होतं आणि सगळ्या ज्या योजना आहेत त्या सेबीकडे आपण त्याचं ऑफर डॉक्युमेंट सबमिट करतो. कुठली योजना मार्केटमध्ये यायच्या आधी त्याचं स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट आणि ऑफर डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये पूर्ण त्याबद्दलची माहिती असते. ही सेबीला सबमिट केली जाते. सबमिट केल्यानंतर मग ती योजना मार्केटमध्ये येऊ शकते. हे मी तुम्हाला हेही सांगतो की जेव्हा पहिल्यांदी म्हणजे XYZ कंपनीचं समजा एक नवीन योजना काढायची ठरली तर एक ऑफर डॉक्युमेंट म्हणजे त्याचा पूर्ण दस्तावेज बनवला जातो की ती कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे, कुठल्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तो दस्तावेज सेबीकडे सबमिट झाल्यानंतर सेबी सुद्धा त्यांच्या सेबीला समजा काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते एएमसीजला विचारतात की ह्या ओळीचा अर्थ काय, हे तुम्ही असं करणार असाल तर मग ओके, मग ही पद्धत तुम्ही कशी अवलंबली, का अवलंबली, असं एक इंटरॅक्शन होतं आणि त्याच्यानंतर मग ती योजना अप्रूव्ह होते आणि त्यानंतर मार्केटमध्ये येते. तर उत्तरादाखल मला हे सांगायचं की ज्या डेट योजना आहेत त्या प्रत्येक वेबसाईट म्हणजे प्रत्येक एएमसीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते त्या योजनेचं पूर्ण स्वरूप आणि त्याबद्दल असलेली म्हणजे फॅक्टशीट म्हणा किंवा त्यातले जे ऑफर डॉक्युमेंट्स आहेत ही सगळी तुम्हाला वाचायला मिळतील. आणि काही ऍग्रिगेटर्स आहेत की जिथे नावं नाही घेत पण काही ऍग्रिगेटर्स आहेत म्युच्युअल फंडाच्या सगळ्या योजना त्या वेबसाईट्स वरती तुम्हाला मिळू शकतात ऍग्रिगेटर्स. चांगलं तुम्ही सांगताय. एक परत एकदा प्रश्न तो म्हणजे संशयास्पद म्हणजे संशयी बरोबर नाहीये पण कॉशियसली म्हणून आलेला आहे पण आहे. तो म्हणतायत की इंडेक्सेशनचा जो मुद्दा आपला निघाला होता विशेषतः दीक्षित साहेबांनी त्याच्यात म्हटलं होतं की इंडेक्सेशनचा फायदा घेतला पाहिजे. काही गुंतवणूकदारांना असं वाटतं की गव्हर्नमेंटने 3 वर्षांनंतर तो इंडेक्सेशनचा फायदा बेनिफिट आमचा काढून टाकला तर काय घ्या, असं होण्याची काही शक्यता असते की काय? ठरवलेलं असेल आणि 3 वर्षांनंतर तुमचा इंडेक्सेशनचा बेनिफिट काढून टाकला, काय शक्यता म्हणून शक्यता पॉसिबिलिटी म्हणून? बरोबर आहे. कारण आधी इंडेक्सेशन 1 वर्षाचं होतं. ते आता 3-4 वर्षापूर्वी बजेटमध्ये बदल झाला आणि ते 3 वर्षाचं झालं. समजून घ्यायचं हे की का भारत सरकार का तुम्हाला टॅक्स मध्ये ब्रेक देतोय, की तुम्ही जर का पैसे एवढे ठेवले तर भारत सरकारलाच टॅक्स मिळेल ना त्याचा, मग ते स्वतःचा टॅक्स का कमी करून घेतात? आणि आजची गोष्ट नाही, इंडेक्सेशन बेनिफिट हे खूप वर्षां म्हणजे मोर दॅन ऑलमोस्ट 2 डिकेड्स पासून इंडेक्सेशन बेनिफिट आहे. 1 वर्ष 3 वर्ष जे काही आहेत आणि ती काय फक्त 3 वर्ष अशी नाहीये. 4 वर्ष ठेवलं तर तुम्हाला 4 इंडेक्सेशन बेनिफिट मिळेल, 5 ठेवलं तर 5 वर्षाचे बेनिफिट मिळेल. तर तो त्या वर्षाचा आकडा आहे. तुम्ही जेवढे वर्ष पूर्ण केलं तो आकडा किती हा महत्वाचा. तर हे समजून घ्यायला पाहिजे की भारत सरकार का देतं. असं मी म्हणलं की धरून चला तुम्ही हे बेनिफिट नाही दिलं तर तुम्ही सगळे पैसे एफडी मध्ये ठेवाल. मग कंपन्यांना बँकेकडे जावं लागेल त्यांच्या प्रोजेक्टसाठी पैसे रेस करायला आणि मग ते रिस्क होती की ते प्रोजेक्ट खालीवर झालं जर का तर ते सगळं बँकांच्या बुकवर येईल ना ते नुकसान. मग भारत सरकार म्हणतं की डायव्हर्सिफाय कसं करायचं, तर ते कंपन्यांना म्हणतो तुम्ही बॉन्ड इश्यू करा. आता कंपनी म्हणेल मी बॉन्ड इश्यू केलं पण बायर कोणतरी पाहिजे ना मार्केटमध्ये. तर बायर ऑफ बॉन्ड सर्वात मोठं म्युच्युअल फंड आहे, वन ऑफ द बिगेस्ट व्हेकल्स. आणि त्या म्हणजे लाखो करोडो इन्व्हेस्टर्स आहेत एका बाजूला आणि हजारो कंपन्या आहेत एका बाजूला, त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड इंटरमिडिएट. तर हे बॉन्ड मार्केटमधनं कंपन्यांनी इश्यू केलेले बॉन्ड हे मार्केटमध्ये फ्लोट होऊन ते विकत घेतले जाऊ शकतात. तर त्यामुळे सरकारची जी रिस्क आहे की सगळं जे काय व्याजावर पैसे उचलले जातात ते बँकांच्या बुकवर येतात आणि काय रिस्क झाली तर बँकांना तोटा होऊ शकतो, ती रिस्क रिड्यूस करण्यासाठी म्हणून ही योजना दिली गेली. तर जोपर्यंत तो हेतू सरकारच्या मनात राहील तोपर्यंत इंडेक्सेशन बेनिफिट राहील. आणि तो हेतू बदलण्याचं काही फार कारण दिसत नाही ना.
म्हणजे सरकार असं नाही म्हणणार की नाही सगळे पैसे बँकांकडनं उचला, तुम्ही बॉन्ड मार्केटमध्ये जाऊ नका. ती शक्यता दिसत नाही. सरकार तर प्रमोट करते बॉन्ड मार्केटला वारंवार किंवा कॅपिटल मार्केट्सला, फायनान्शियल मार्केट्सला. त्यामुळे ते ड्युरेशन 3 वर्ष केलंय ते कदाचित ट्विक होऊ शकेल, वाटत तर नाही. कारण की एक वर्ष जवळजवळ 12-15 वर्ष 1 वर्षाचं होतं ते, आता 3 वर्ष झाले. तर सरकारचं धोरण तसं जर का राहिलं तर ते फार बदलण्याची शक्यता नाही. पण म्हणजे ते जे म्हणतायत तो मुद्दा व्हॅलिड आहे, पण तशी लक्षणं आता काही दिसत नाही. पण 3 वर्षांनी काय होईल हे आता सांगणं म्हणजे सांगणं अवघड आहे. मंडळी, कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहेत आणि याच ठिकाणी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. समीर नेसरीकर, शैलेंद्र दीक्षित, आदित्य बिर्ला, सन लाईफ म्युच्युअल फंड या सर्वांच्या सहकार्यातून अशा पद्धतीचा कार्यक्रम होत असतो. अनेक गुंतवणूकदारांनी मागणीच केलेली आहे, ती पण तुमच्या समोरच आहे, की हे जे प्रेझेंटेशन आहे ते त्यांना हवं आहे अशा पद्धतीने. ते तांत्रिकदृष्ट्या किती शक्य आहे मला माहिती नाही, पण मी एक सांगू शकतो, लोकसत्तेच्या सोमवारच्या पुरवणीतून ह्या सर्व गोष्टी आपण लेखाच्या प्रिंट मीडियाच्या मार्फत पोहोचवत असतो. त्यामुळे लोकसत्तेचा सोमवारची जी पुरवणी अर्थविशेष त्याचं ते आपण नियमित वाचक राम. अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत आणि त्या 2 प्रश्नांनंतर आपण अगदी शेवट करणार आहोत. त्यावेळेला मला दीक्षित साहेब आपल्याकडनं आणि समीरजी तुमच्याकडनं आपल्या ह्या सर्व चर्चेचा सारांश 2-2 वाक्यात जर मला मिळाला तर त्याला खूप महत्व आहे असं मला वाटतं. पण त्याआधी मी 2 प्रश्न प्रत्येकी घेतो आणि मग आपण त्या अगदी शेवटाकडे जातो. डेप्थ आणि गोल्ड म्हणजे सोनं सुद्धा असं आपण म्हणतोय की सुरक्षित आहे आणि डेप्थ पण म्हणतो आपण सुरक्षित आहे. तर 2 अशा पर्यायाची आपण तुलना कशी कराल आणि नेमका कुठला पर्याय अधिक चांगला आहे याबद्दल दीक्षित साहेब आपण सांगावं. दोन्ही पर्याय वेगळे आहेत. कारण जसं म्हटलं डेटला बॉन्ड मार्केट का म्हणतात, तो 2 लोकांच्या मधला करार असतो म्हणून त्याला बॉन्ड म्हणलं जातं. एक माणूस पैसे देणार, एक माणूस पैसे घेणार, व्याज मिळणार म्हणून त्याला बॉन्ड म्हणलं जातं. गोल्ड हा काही करार नाही. गोल्ड इज अ कमॉडिटी ज्याच्यामध्ये तुम्ही निवेश करता आणि त्याची निर्भरता ही डॉलरवर खूप. ते तुम्ही समजायला पाहिजे. तर डेट फंडमध्ये आपण रिस्क काय बघितली, व्याजदर कमी होत आहेत, जास्ती होत आहेत किंवा त्याचं क्रेडिट क्वालिटी काय आहे त्या पेपरची त्याच्यावर ठरतं रिटर्न्स काय मिळणार आहेत. गोल्डचे रिटर्न्स हे ऑलमोस्ट म्हणजे मॅक्झिमम डिपेंडन्सी त्याची ही डॉलरवर काय होणार आहे त्याच्यावर असते. डॉलर स्ट्रॉंग झाला, गोल्ड परतावा कमी मिळतो. तर इंटरनॅशनल अनसर्टनिटीचा जो हेज आहे तो गोल्ड आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की गोल्ड तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. इट्स अ हेज, असं इन्शुरन्स घेतल्यासारखं आहे ते, की बाकी जर का तुमचा पोर्टफोलिओ खाली गेला इक्विटी वगैरे तर गोल्ड तुम्हाला कव्हर अप करेल आणि नंतर तुम्ही रिबॅलन्स करू शकता. डेट मध्ये निवेश करताना जसं म्हटलं हा करार आहे दोघांच्या मध्ये. मी आधी पण सांगितलं तुम्ही बँकेला पैसे देता, बँक तुमच्या कर्जात आहे, बँकेने तुमच्यामध्ये करार होतोय, तो मग तुम्हाला जो पेपर मिळतो तो करार असतो. तर हे निवेश करताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचा परतावा हा मागायला पेक्षा जास्ती होतोय की नाही. सध्या तरी तो होत नाही आणि म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक पर्यायांकडे बघायला पाहिजे, वेगवेगळे पर्याय. मग त्यातल्या त्यात एफडीच्या सर्वात जवळ काय आहे, एक प्युअर डेट फंड असतो त्यात फक्त डेटचे पेपर असतात. पण त्या व्यतिरिक्त जसं सगळे सर म्हटलं हायब्रिड फंड आहे ज्यात इक्विटी डेट कॉम्बिनेशन आहे, डेट इक्विटी कॉम्बिनेशन आहे, ते पण आहेत. पण एफडीच्या सर्वात जवळचा जो असेल पोर्टफोलिओ तो तुम्ही निवडा. उदाहरण द्यायचं झालं की एफडी जर का बाजरीची भाकरी तर जवारची भाकरी पण आहे डेट म्युच्युअल फंड. त्याच्या आत पीठच आहे, असा फरक नाही. पण तुमच्या तब्येतीला काय सूट होतं हे तुम्ही बघा. थोडं तुम्ही एक बॅलन्स फंड कडे जाल तर पोळी आहे, पातळ झाली पण त्यात ग्लुटन आहे काहीतरी, थोडी रिस्क आहे त्याची. तर बाजरीची आणि जवारची भाकरी जसं जवळ आहे तसं डेट म्हणजे एफडी आणि डेट फंड जवळ आहेत. ते जर का तुम्ही समजून घेतलं आणि तुमच्या तब्येतीच्या अनुसार जर का तुम्ही तुमचं डाएट करू शकता, तसं तुम्ही तुमच्या रिस्कच्या अनुसार जर का तुमचं ऍसेट अलोकेशन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण इन्फ्लेशनला बीट करणं नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणून डेटकडे अगदी जाणीवपूर्वक बघा. अजून एक छोटी टिप देतोय की बऱ्याच लोकांनी पोस्टल सेव्हिंग स्कीम वगैरे वगैरे विचार, तर आय डोंट नो यातले किती लोक सध्या नोकरीमध्ये आहेत. तर जे कोण नोकरीमध्ये आहेत बऱ्याच लोकांनी स्कीम्स विचारल्या, समृद्धी योजना, वयबंधन योजना ते घ्या, पण त्याची पण एक सीमा आहे, अनलिमिटेड नाही. पण नोकरी करत असताना तुमच्याकडे एक व्हॉलंटरी पीएफ नावाचा प्रकार, तो काय आम्हाला मिळत नाही, म्हणजे तो म्युच्युअल फंडचा प्रोडक्ट नाहीये, पण तो सरकारकडनं ईपीएफच्या वर आहे.
तर जर का तुमचं ईपीएफ 1 लाख जात असेल, वरचा अजून 1.5 लाख म्हणजे 2.5 लाखापर्यंत ईपीएफ बीपीएफ मिळून तुम्हाला 8.5% गॅरंटीड मिळतात. टॅक्स फ्री मिळतात, फक्त लॉक इन होतात. तर जर का तुम्हाला एक डेटचा पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे, तर नक्की ईपीएफ बीपीएफचा पूर्ण वापर करा. आणि त्या ज्या काही योजना आहेत त्याचा पण पूर्ण वापर करा. सुकन्या समृद्धी असेल, वयवंदन असेल, त्यात तुम्हाला म्हणजे टॅक्स न भरता चांगला परतावा मिळतोय. ते झाल्यावर मग तुम्ही या डेट फंड. जसं म्हटलं, हे सगळं भरून मग तुम्ही एफडी कडे जाणार. मग ते करताना तुम्ही डेट फंड कडे पण बघा. हे केलं तर नक्की सगळं. दीक्षित साहेब, लॉक इनचा तुम्ही उल्लेख केला, त्याचमुळे शेवटचा प्रश्न मी समीरकडे विचारतो की डेफ्ट म्युच्युअल फंडामधले पैसे परत कधी काढायचे, विथड्रॉ कधी होतात, प्रीमॅच्युअर होऊ शकतात का, थेट बँकेत जाऊ शकतात का, याबद्दल एक विथड्रॉल पद्धतीबद्दल पण एक आपला आढावा घ्या. जनरली T+1 म्हणजे आज काढले तर तुम्हाला उद्या मिळू शकतात, या स्वरूपातलंच मोस्ट ऑफ द स्कीम्स आहेत. तर तुम्ही जर बँक जनरली आता टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट क्रेडिटच्या स्वरूपातच दुसऱ्या दिवशी पैसे मिळू शकतील. पण ते प्रीमॅच्युअर सुद्धा विथड्रॉ करू शकतो का आम्ही मुदतीच्या आधी? नाही, म्हणजे ज्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार आहात त्या ओपन एंडेड स्कीम्सच असतात. यात तुम्ही आज येऊन तुम्हाला जर वाटलं की 4 महिन्यानंतर मला पैसे काढायचे, तुम्ही त्या दिवशीचा जो NAV आहे त्याप्रमाणे त्याचं रिडम्पशन होतं आणि त्याप्रमाणे बाजारभावाने तुम्हाला पैसे मिळतात. पण कुठे पेनल्टी लागत नाही ना? नाही, एक्झिट लोड खूप कमी असतो, म्हणजे ऑलमोस्ट नसतोच. ठीक आहे, मला वाटतं सगळे प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने ही चर्चा झाली. मी त्या शेवटच्या टिप्स साठी येतो. दीक्षित साहेबांनी मधून मधून टिप्स दिल्या, पण कार्यक्रम संपत असताना म्हणून काही जर टेकअवे दीक्षित साहेब आणि समीरजींकडनं मिळाल्या तर आवडतील. दीक्षित साहेबांनी सांगावं. थँक्यू. एक तर लोकसत्ताचे आभार. खूप तुम्ही एवढा छान एज्युकेटेड क्राऊड गोळा केला. आपण बघितलं चॅट बॉक्स मध्ये किती सक्रिय होतं आणि प्रश्न पण कसे आले. लोकसत्ताचे आभार. समीर सरांचे आभार. खूप छान माहिती त्यांनी पण दिली आणि आजचा इव्हेंट खूप रंगला. त्यामुळे मी अंततः एवढंच सांगेन की ऍसेट अलोकेशन महत्वाचं आहे. इक्विटी डेट म्हणजे जसं आपलं एक बॅलन्स डाएट असतं तसं एक बॅलन्स इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. आणि त्यामध्ये डेट म्युच्युअल फंड हे तुम्हाला सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स आणि टॅक्स ऍडव्हान्टेज या चारही गोष्टी देऊ शकतात. तर त्याच्याकडे सगळ्यांनी डोळसपणे बघा. आपल्या डिस्ट्रीब्युटर्सशी, आपल्या ऍडवायझरशी किंवा स्वतः अभ्यास करून नक्कीच त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुमचं ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट हे जास्ती सक्सेसफुल होऊ शकतं. थँक्यू दीक्षित साहेब. समीरजी, मी थोडं वेगळ्या पद्धतीने मांडतो की आपण सुरुवातीला म्हटलं की अंतरीच्या गुडगर्भी एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले. म्हणजे FD वरचा व्याजदर कमी आल्यामुळे ते प्रेम आता आटलेलं आहे, परंतु त्याच वेळेला अजून कान माझा तुझा शोध लागला, तू विचारले सका मनातल्या फुला. तर अशा पद्धतीने डेट म्युच्युअल फंडचा शोध प्रत्येकाने घ्यावा आणि डेट म्युच्युअल फंडच्या योजना तुम्हाला निराश करणार नाहीत असं मला वाटतं. आणि इथेच आपण थांबूया असं वाटतं. चांगल्या नोटवरती तुम्ही हे क्लोज करताय. मी पण हेच सांगेन की आपला शोध अव्याहतपणे चालूच राहणार आहे, कारण अर्थभानचा जो कार्यक्रमाची मालिका गेल्या रविवारपासून चालू झाली आहे ती आणखीन पुढच्या 2 रविवारी चालणार आहे. दर रविवारी 2:11 वाजता आपण असेच भेटणार आहोत, नवीन विषय, नवीन तज्ञांसहित. तर पुढच्या भेटीपर्यंत नमस्कार.